हे वेलकम, तुमचं स्वागत आहे. आज जर बघितलं तर ह्या मीटिंग मध्ये नियर अबाउट 300-400 लोक कनेक्टेड आहेत आणि 300-400 लोक असे कनेक्टेड आहेत की ज्यांनी ऑलरेडी प्रेझेंटेशन पाहिलं आहे. पण प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर जो निर्णय घ्यायचा असतो, जो आपल्याला ऍक्शन करायची असते, जे आपण 1-1.5 तास दिलाय, पाहिलंय आपण इंडस्ट्री काय आहे, पैशाची गरज आहे, ऑप्शन्स नाही आहेत पैसे कमवायला. मग जॉब मध्ये प्रॉब्लेम आहेत, बिझनेस मध्ये प्रॉब्लेम आहेत, सगळ्याला पैसा पाहिजे. जॉब वाल्याला पैसा पाहिजे, कॉलेज स्टुडंटला पैसा पाहिजे, गृहिणीला पैसा पाहिजे, रिटायरमेंटला जवळ आलेत लोक त्यांना पैसा पाहिजे, ज्यांना जॉब नाही त्यांना पण पैसाच पाहिजे. काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना? वाटतंय का नाही वाटत? म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर आज तुम्ही सगळेजण काही आमचे स्पीकर व्ह्यू आहे, पण काही आता यांना आम्हीच दिसतोय, पण मीटिंग मध्ये ओव्हरऑल जर बघितलं तर भरपूर लोक मीटिंग अटेंड करतायत. तर आज ही तुमच्या सोबत लिंक पोहोचली, याचं कारण काय आहे की तुम्ही सनेज तुमच्यापर्यंत पोहोचले आणि ज्यांनी पण तुम्हाला लिंक पाठवली ना, ही स्पेशल लिंक आहे आणि स्पेशल व्यक्तीसाठी की ज्यांच्या छोट्या मोठ्या डाऊट्समुळे, छोट्या मोठ्या कन्फ्युजनमुळे किंवा छोट्या अधुरे इन्फॉर्मेशनमुळे आपण मिस नाही व्हायला पाहिजे आणि म्हणून त्या व्यक्तीने तुमच्यापर्यंत लिंक पाठवली. तर खरंच त्या व्यक्तीचे धन्यवाद केले पाहिजे. म्हणजे आमचा ए पॉइंट काय आहे की प्रेझेंटेशन पाहणं आणि बी पॉइंट काय आहे की ह्या लिंक मधून, ह्या सेशन मधून, ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला ह्या इंडस्ट्रीबद्दल क्लिअरिटी येईल की तुम्ही काय होऊ शकतात, कसे होऊ शकतात. दुनियामध्ये इंडस्ट्री किती मोठ्या लेवलला ग्रो करू राहिली, किती लीडर लोक आज वर्ल्ड वाईड जर बघितलं, लोक करोडो रुपये याच्यातून अर्न करू राहिले. आज ह्या इंडस्ट्रीमध्ये जर मला असं वाटतं, ज्या दिवशी माझ्यासमोर इंडस्ट्री आली, तुम्हाला जसा निर्णय घ्यायचा होता तसा मला निर्णय घ्यायचा होता. मग निर्णय घेण्यासाठी मी बघितलं की खरंच इंडस्ट्री मोठी आहे का, गव्हर्नमेंट याला सपोर्ट करतंय का, आज जगामध्ये काय चाललंय. गुगलवर जर डायरेक्ट सेलिंग टाकलं, तुम्हाला कळलं की यार डायरेक्ट सेलिंग किती मोठी. युट्यूबला जर तुम्ही आमचा चॅनल सर्च केला, तुम्हाला कळलं की किती मोठे इव्हेंट्स यांनी केलेत. आमचे सोशल मीडियाचे, आमचे फेसबुक ग्रुप्स आहेत किंवा आमचे इन्स्टाचे ग्रुप आहेत, त्याच्या पाठीमागे ट्रॅक रेकॉर्ड आहे. तर आज तुम्ही बिझनेस प्लॅन पाहिलाय, मी पण पाहिला होता, मी एक निर्णय घेतला आणि आज माझ्या लाईफमध्ये सगळी लाईफ बदलली सर. आज गाडी नाही झाली, गाड्या झाल्या. आज जर बघितलं तर फॅमिलीमध्ये जवळपास 4-4, 5-5 कारा झाल्या, घरं झालेत, प्रॉपर्टी झाली, गोल्ड आहे, बँक बॅलन्स आहे, मुलगा खुश आहे, माझे आई वडील खुश आहेत, फॉरेन टूर झाल्या. आज लोकांची लाईफ बदलू राहिली. मी ज्यांना बिझनेसमध्ये आणलं, जसं तुम्ही आज बिझनेसमध्ये येऊ राहिलात ना, तुमची लाईफ पण इथं बदलू शकते. मी ज्यांना बिझनेसमध्ये आणलं त्या लोकांची लाईफ लखपती ते करोडपती बनले, त्यांच्या लाईफला कर्जातून त्या हायर लेवलच्या अचिव्हमेंट्स त्यांनी केल्या. तर आज तुमचा नंबर आहे. तर या सेशनला प्रॉपरली अटेंड करा, कारण की मी काही लोकांचे रिव्ह्यू दाखवणार आहे की त्यांना डिसिजन घेताना काय चॅलेंजेस आले, त्यांनी डिसिजन का घेतले, कुठले हार्डल्स होते. तर ह्या सेशन मधून भरपूर मोठी क्लॅरिटी तुमच्या लाईफमध्ये येऊ शकते. तर मी पहिलं जातो तानाजी अवताडे सरांकडे. तानाजी सर, ज्या दिवशी तुम्ही बिझनेस प्लॅन पाहिला त्या दिवशी तुम्हाला कसं वाटलं होतं, त्यानंतर कुठले डाऊट्स होते तुमच्या मनामध्ये आणि ते डाऊट सॉल्व्ह झाल्यानंतर तुमची लाईफस्टाईल कशी बदलली? सर, मी ज्या दिवशी पहिल्यांदा प्रेझेंटेशन बघितलं त्या दिवशी मला 2-3 गोष्टी क्लिअर झाल्या. सगळ्यात पहिली गोष्ट ही क्लिअर झाली की माझा इथं लॉस काहीच नाहीये, कारण मी प्रोडक्ट घेतोय. मी जसं मार्केटमधून कुठून ना कुठून प्रोडक्ट आणतोय तसं मी इथून घेतो, माझा लॉस काहीच नाहीये. पण माझ्या मनात एक डाऊट असा होता की मी प्रोडक्ट घेईन, मी वापरेन, मी यूज करेन, पण याच्यानंतर पुढे मला हा बिझनेस पुढे घेऊन जाता येईल का, लोकांपर्यंत जाता येईल का, मला ते जमेल का, हे प्रश्न होते सर. पण ज्यावेळेस मी पूर्ण युट्यूब चॅनल जे तुम्ही म्हणजे ज्यावेळेस प्रेझेंटेशन दिलं, प्रेझेंटेशनच्या एंडला सांगितलं की इथं एक सपोर्ट सिस्टम आहे. जसं मी ज्या ठिकाणी काम करतोय तिथं सपोर्ट सिस्टम नाहीये सर, पण इथं जी सपोर्ट सिस्टम, मी त्याच्यानंतर जेव्हा प्रेझेंटेशन संपलं त्याच्यानंतर मी युट्यूबवरती गेलो, तिथं आपला जो आजचा जो चॅनल आहे ESES आहे तो चॅनल बघितला. त्यानंतर इंस्टाग्रामवरती गेलो, फेसबुकवरती गेलो आणि वेगवेगळे व्हिडिओ जेव्हा बघितले सर, त्यावेळेस मला कळालं की माझ्या फील्ड मधले पण लोक इथं सक्सेसफुल आहेत. त्याच्यानंतर फेसबुक ग्रुप पण जॉईन केलता ना? येस सर, फेसबुकच्या ग्रुपवरती पण मी जॉईन झालो आणि तिथं डेटा आहे रिझल्ट्स बद्दल, अचिव्हर्स बद्दल, म्हणजे ट्रस्ट बिल्डिंग होण्यासाठी. ओके, ट्रस्ट बिल्ड झाला सर, कारण वेगवेगळ्या लोकांना बघितलं मी, प्रत्येक कॅटेगरी मधले लोक बघितले, इंजिनियर बघितले, डॉक्टर्स बघितले, हाऊसवाईफ पण बघितल्या, त्यानंतर भाजी विकणारा व्यक्ती बघितला, रिक्षा ड्रायव्हर बघितला. आणि याच्यानंतर मला वाटलं जर हे सगळे लोक करू शकतात तर 100% मी पण करू शकतो सर. आणि म्हणून मी आपल्या सिस्टमला सनेज बरोबर यायचा डिसिजन घेतला सर. ग्रेट अचिव्हमेंट. मग ह्या डिसिजन तुम्ही घेतला त्यावेळेस तुम्हाला जे बाय करायचे होते प्रोडक्ट्स, तर तुम्ही किती रुपयांनी सुरुवात केली, म्हणजे कितीचे परचेस केली पहिली ऑर्डर? सर, पहिल्यांदा मी फास्ट ट्रॅकनं सुरुवात केली. एक 25-25,500 प्रोडक्ट घेतले
आणि ज्यावेळेस मी फास्ट्रॅगने सुरुवात केली, 2-3 गोष्टी फायदा झाला सर. सुरुवातीला ज्यावेळेस मी फास्ट्रॅग घेतलं, मनात डाऊट होते की एवढे मोठे प्रोडक्ट्स घेतोय, मग नेमकं माझ्याकडनं ते प्रोडक्ट्स वापरले जातील का, खरंच मला त्याचा फायदा होईल का, ह्या सगळ्या गोष्टींचा असताना पण माझ्या अपलाईननी मला सांगितलं की फास्ट्रॅगचे फायदे काय. पण त्याच्यानंतर सर जो माझ्या मनात मेन प्रश्न होता की पुढे जाऊन माझा बिझनेस कसा होईल. पण ज्यावेळेस मी हे प्रोडक्ट्स घरी आणले आणि मग माझे मित्र नातेवाईक जे माझ्याकडे येत होते त्यांनी मला विचारायला सुरुवात केली की हे प्रोडक्ट काय आहेत. त्याचा जो मला शो करण्यासाठी जो फायदा झाला ना सर, तो फास्ट्रॅगचा फार मोठा फायदा झाला. ते प्रोडक्ट्स मी जेव्हा वापरले त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की हे प्रोडक्ट क्वालिटी आहेत, नंबर 1चे प्रोडक्ट आहेत. ह्याच्यामध्ये मागं जर बघितलं तर आयुर्वेदाचा बेस आहे आणि याच्यामुळे हे प्रोडक्टची आपल्याला गरज आहे आणि आपल्याला गरज जेव्हा मला कळाली, मी वापरले, मला रिझल्ट आले. त्याच्यानंतर सर प्रोडक्ट रिकमेंड करण्यामध्ये जो कॉन्फिडन्स बिल्ड झाला, तर मला वाटतं सर फास्ट्रॅगनी जर सुरुवात केली तर आपला कॉन्फिडन्स बिल्ड होऊ शकतो. लोकांना आपल्याला प्रोडक्ट शेअर करण्यामध्ये, जसं आपण प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही पण सांगितलं की आपण सेल नाही करायचं, आपल्याला प्रोडक्ट शेअर करायचे, पण जोपर्यंत मी प्रोडक्ट वापरणार नाही तोपर्यंत मी शेअर नाही करू शकणार सर. त्यामुळे फास्ट्रॅग हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला बिझनेस मध्ये जर मोठ्या प्रमाणात ग्रो करायचं असेल तर. तुमचं शिक्षण काय सर, आणि तुम्ही किती वर्षात जॉबचा अनुभव आहे, किती पेमेंट पर्यंत गेले तुम्हाला तुमचं प्रो? सर मी माझं बी मेकॅनिकल झालंय, मी MBA केलंय युनिव्हर्सिटीमध्ये सर, गोल्ड मिळाले मला प्रोजेक्टमध्ये. त्यानंतर पेटंट आहेत माझ्या नावचे आणि जर सॅलरी बघितली सर तर 1,70,000 पर्यंत पोहोचलो मी मंथली आणि साधारणतः 10.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सर माझा टोटल. सनेज मध्ये जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुमचा पहिला चेक जो आला तो कितीचा चेक होता, त्यानंतर तुम्ही हायेस्ट चेक किती मिळवला आणि टोटल आज तुमचं मंथली अर्निंग किती जाते? सर मी सनेज मध्ये पहिला चेक जो घेतला, जो फास्ट्रॅगमुळे माझा जे आपण म्हणतो की रिपर्चेस मध्ये फास्ट्रॅगमुळे जो चेक निघला तो 1,350 रुपयाचा होता. सुरुवात करताना मला थोडंसं डिफिकल्ट, जसं मी सुरुवातीला सांगितलं की मला शंका होती की माझ्याकडनं होईल का नाही, म्हणून मी असं स्टँड घेतला की मी प्रोडक्ट यूज करतो आणि प्रोडक्ट यूज करताना त्यामुळे पहिल्या महिन्यात माझा फक्त 1,350 रुपयाचा चेक निघला होता. पण ज्यावेळेस मी नेक्स्ट मंथ मध्ये सर ज्यावेळेस मी सुरुवात केली प्रोडक्ट रिकमेंड करायला, माझ्या बरोबर पण लोकांनी फास्ट्रॅगनं आले, फास्ट्रॅगनं सुरुवात केली, त्याच्यामुळे सर माझा त्या महिन्यामध्ये म्हणजे नेक्स्ट सेकंड मंथ मध्ये माझा चेक 13,500 वरती पोहोचला. वा वा. आणि येस, आणि ग्रोथ जर बघितली सर तर मग पुढं 21,000चा चेक निघला, 27,000 निघला, 47,000 निघला, मग पुढे 64,000 वरती पोहोचलो. आणि सर हायेस्ट जर चेक बघितला तर एका महिन्याचा माझा हायेस्ट चेक आहे सर 1,76,000 रुपये. आणि तुम्ही मला खरोखर 25,000ची शॉपिंग केली आणि हायेस्ट चेक किती गेला? 1,76,000 सर. जर तुम्ही सुरू केलाच नसता बिझनेस तर काय झालं असतं, म्हणजे तेवढे पैसे वाचवले असते, पैसे कुठे असतील? 100% सर, ते पैसे कुठं खर्च झाले असते कळलं नसतं. पण मला जे पर्सनली वाटतं, मला जे फायदे झाले सनेज बरोबर येण्याचे, सगळ्यात पहिला फायदा झाला की मी जे प्रोडक्ट वापरतोय सर आज, जसं आज मी कॉर्पोरेट्स मध्ये पण बघतो किंवा आपण सोशल म्हणजे सोसायटीमध्ये बघतोय सर, जे आपल्या घरामध्ये जे आज आपण खातोय याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मिसळ आहे सर, प्रत्येक गोष्टीमध्ये मिक्स प्रोडक्ट आहेत किंवा केमिकलचा वापर केलाय. आज आपण घरामध्ये बघितलं तर शुगर पासून तेलापर्यंत हे जे प्रोडक्ट आहे जे आपल्यासाठी घातक आहे ते वापरतोय. सगळ्यात फायदा मला सनेज बरोबर हा झाला सर की मी इथले प्रोडक्ट जे आयुर्वेदाचे बेस्ट किंवा ज्याला बेस आयुर्वेदाचा आहे असे सगळे प्रोडक्ट मी वापरायला सुरुवात केली. हा सगळ्यात मोठा फायदा झाला सर मला. आणि सेकंड, जसं तुम्ही म्हणले की 25,000 कुठं गेले असते कळलं पण नसतं, पण आज जे 1,76,000 पर्यंत गेलो किंवा मागच्या 24 महिन्याचं टोटल इन्कम जर बघितलं तर सर 22 लाखापेक्षा जास्त इन्कम झाले. अरे बापरे, म्हणजे जॉब मध्ये शिक्षण तुमचं मला वाटतं 15 ते 17 वर्ष झालं असेल? येस सर. अनुभव किती वर्षाचा? 10.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सर. म्हणजे ऑलमोस्ट 25-27 वर्ष खर्च केल्यानंतर तुमचं ओव्हरऑल 17-18 लाखाचं पॅकेज, बरोबर? म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही तेवढं पॅकेज कव्हर करायला लागले सनेज मध्ये. येस सर. आणि सनेजच्या बिझनेस मधून काय तुमचं गाडी, घर, फॉरेन टूर, काय अचिव्हमेंट्स केल्यात? सर मी टोटल 3 फॉरेन ट्रिप अचीव्ह केल्यात आतापर्यंत सनेज मधून. घर, ज्या घरामध्ये राहतो त्या घराची किंमत 70 लाखापेक्षा जास्त आहे सर. त्याच्यानंतर जी गाडी वापरतोय ती 16 लाख रुपयाची स्कोडा रॅपिड वापरतोय. आणि हे सगळं सर जसं म्हणतो मी कायम की ह्या सिस्टमचा किंवा सनेजचा फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे सर याच्यामध्ये. पण आज काही लोकांना असं वाटू शकतं की सरांचं हे सगळं झालंय, एवढं शिक्षण आहे बाबा म्हणून अचिव्हमेंट झाली. तर आज स्क्रीनवर भरपूर लोक काही पाहत आहेत की त्यांना वाटत आपल्या नाही म्हणा बाबा, सरांचं शिक्षण आहे म्हणून झालं. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काही जसं मी सांगतो की ज्यावेळेस मी आपल्या चॅनलवरती गेलो, तिथले रिझल्ट बघितले, तिथल्या लोकांचे पे आउट्स बघितले, प्रेझेंटेशन मध्ये पण ज्यावेळेस मी प्रेझेंटेशन बघत होतो त्यावेळेस पण एंडला पे आउट्स दाखवले जात होते. काही कॉलेजचे स्टुडंट होते
इंजिनियर होते, काही डॉक्टर्स होते, काही अनमॅरिड होते, त्याच्यानंतर काही टेम्पो ड्रायव्हर, भाजी विकणारी व्यक्ती, शिक्षक असणारी व्यक्ती, हे सगळे लोक बघितले सर मी. जसं मी यांना बघून मोटिवेट झालो, तसं मला वाटतं सर जे आज आपल्या स्क्रीनवरती काही लोक किंवा आज जे आपल्या मीटिंगमध्ये लोक आहेत, त्यांना मला एकच मेसेज द्यायला आवडेल की एक पॉझिटिव्ह डिसिजन आपल्या स्वतःवरती ठेवणं गरजेचं आहे सर. कारण सुरुवातीला माझ्या पण डोक्यात विचार होता की माझ्याकडनं हा बिझनेस स्प्रेड होईल का नाही होणार, पण आज अनावधानानं आपण खूप साऱ्या गोष्टी लोकांना शेअर करत असतो. फक्त एक इंटेन्शन ठेवून, एक गोल ठेवून जर आपण सनेजमध्ये आलो, त्या सिस्टमला कनेक्ट झालो आणि जर आपण प्रोडक्ट शेअर करायला गेलो, तर 100% सर हे प्रोडक्ट लोक घेतात, लोक वापरतात आणि प्रोडक्ट रिपीट वापरतात. त्याच्यामुळे सर आपला बिझनेस ग्रोथ व्हायला फार मदत होते. म्हणजे लोकांना गरज आहे या धंद्याची, येस सर. बिझनेसची. येस सर. ऑल लीडर, ऑल जे नवीन गेस्ट आहेत, जे पीपल्स आहेत, तुम्ही ऐकतात ना सगळेजण. मला असं वाटतंय जे मी बोलतोय, आम्ही जे चर्चा करतोय, ही चर्चा तुमच्यासाठीची, स्पेशली चर्चा तुमच्यासाठी. जे डिस्कशन आमचं चाललंय, आम्ही बोलतोय, पण तुम्ही व्हिडिओ पाहताय, तर तुम्ही हा विचार करा की पर्सनली तुमच्यासाठी चर्चा चालली. त्यानंतर नेक्स्ट तुषार सर, कधी एक काळ तुम्ही जेव्हा भेटले होते, तुमची लाईफ कशी होती आणि त्यानंतर तुम्हाला बिझनेस प्लॅन मध्ये अशा कुठल्या गोष्टी हिट झाल्या आणि तुम्ही डिसिजन का घेतला? होते ना कारण असतील, डाऊट्स असतील, भीती असन, आणि काय काय अचिव्हमेंट्स केले सर? आज होऊ शकतं तुम्ही जे तुमच्या अनुभव लोकांनी ऐकला, तर होऊ शकतं कित्येक लोक निर्णय घेतील आणि तुमच्यासारखी लाईफस्टाईल ते बनवू शकतात. कारण की जगामध्ये मला असं वाटतं की बरेचसे लोक इनडिसिजिव्ह राहतात, डिसिजन घेत नाहीयेत, यार नाही तर पार, पण बऱ्याच वेळा करू का नको, आणि सल्लाखोर आजूबाजूच्या लोकांचे सल्ले लय घेतले जातात आणि सल्ले देणारे लोक सक्सेसफुल नाहीयेत, त्यांच्यासारखेच आपल्यासारखेच असतात रिलेटिव्ह आणि फ्रेंड्स. तर काय मत आहे तुमचं? येस सर. बघा, खूप लोक म्हणतात की योग्य डिसिजन घेतलं की लाईफ बदलतं, पण मला असं वाटतं जो पण डिसिजन घेतो तो योग्य करून दाखवण्याची ताकद असेल तर लाईफ बदलत असतं. ज्या वेळेस फर्स्ट टाइम जसं आज ह्या खूप लोकांनी प्रेझेंटेशन पाहिलं, 100% माझ्या पण बाबतीत होतं आणि असणार सर. का तर गरिबी होती घरची खूप, आणि माझ्यावर खूप मोठ्या जबाबदारी पण होती, आणि सगळेजण असे लक्ष ठेवून होते की हा मुलगा काहीतरी करेल बाबा. त्याच्यासाठी मी लय मेहनत केली सर. 17 वर्ष शिकलो होतो. आता घरासाठी मला काहीतरी करायचं होतं, पण 17 वर्ष शिकल्यानंतर ज्यावेळेस मी जॉबला लागलो होतो, 10 ठिकाणी रिजेक्शन मिळाल्यानंतर मला जॉब लागला. त्या जॉबचे 4,000 पासून सुरुवात झाली. 5 वर्षानंतर 40,000 मिळाले. मला वाटतं मी लय काहीतरी जिंकलं. माझं लग्न झालेलं नाहीये, 30-40,000 मला जॉब मध्ये मिळतात, लय भारी लाईफ जगणार. पण एका मिनिटात लाईफ नाही बदलत, पण एका मिनिटात घडलेली गोष्ट लाईफ बदलू शकते. मी ज्या ठिकाणी जॉबला होतो सर, माझे सिनियर होते आणि ते मला सांगत होते की मी 30 वर्ष जॉब केलाय तुषार, पण ह्या जॉबमध्ये माझं एक घर आणि एक गाडी फक्त पुण्यामध्ये झाली आणि त्याचे EMI फेडण्यासाठी पूर्ण लाईफ गेले. मग मी विचार केला, मी तर घरदार सोडले, 17 वर्ष शिकलोय, सगळं सोडून आलोय. आवडत नव्हतं मला जॉब करायला सर, तरी पण मी करायचो का तर माझं इथून काहीतरी होणार. पण ज्यावेळेस मला डिक्लेअर झालं की ह्या नोकरीमधून एवढ्या चांगल्या पोस्टला होतो मी सर, पण मला कळलं होतं, डिक्लेअर झालं ह्या जॉबमधून एक घर आणि एक गाडी पुण्यामध्ये होणार. गाव सोडून मी आलोय, लय मोठे स्वप्न आहेत, आणि एक घर आणि गाडी होणार, त्याच्यासाठी पूर्ण लाईफ जाणार हे समजल्यानंतर मी जॉब सोडला होता. मग जॉब सोडल्यानंतर जसं तुम्ही सांगितलं, आता बऱ्याच लोकांनी पाहिलं असं की एक तर जॉब किंवा बिझनेस. मग जॉब करून काय होणार नाही. 5-6 वर्ष गेले, मग मी बिझनेस ट्राय केले. मग त्याच्यामध्ये हॉटेलिंग केलं, किराणा मालाचं दुकान केलं, शेती डेव्हलप केली, पोल्ट्रीचा व्यवसाय केला, त्यानंतर जो जनावरांचा घोटा असतो मोठा दुधाचा व्यवसाय केला, डिश टीव्ही मोबाईलचे रिचार्ज केले. म्हणजे लोकांच्या डोक्यात असतील ना असे बरेच उद्योग केले मी. आणि सगळे उद्योग केल्यानंतर मला कळलं इन्व्हेस्टमेंट जेवढी असते ना तेवढाच मोठा फायदा असतो. आणि मार्केटमध्ये एवढे मोठे बिझनेस करताना मला कळलं सर, सगळे एकट्यालाच करावं लागलं मला, कुणाचाही सपोर्ट. मग माझ्या लाईफ मधले 15-17 वर्ष शिक्षण, 5-6 वर्ष जॉब मध्ये गेले, आणि 5-6 वर्ष व्यवसायामध्ये गेल्यानंतर मला ही संधी मिळाली. आणि ह्याच्यात मला तुम्ही जे सांगितलं ना सर, एवढं भारी पद्धतीने सांगत होते ना, त्यावेळेस पण मला हीच गोष्ट समजली होती की 40ला बनणारं प्रोडक्ट जर 100 रुपयाला जाते, 60 रुपये कुठं ना कुठं तरी जातात. जसं गणित सोडवायला सूत्र आहे ना, असं लाईफमध्ये सक्सेस व्हायला सूत्र आहे. आणि ते मला लगेच का समजलं सर, का तर मी पण बिझनेस केला होता. मी दुकानदार होतो, मी होतो रिटेलर, आणि मला कळलं होतं की जे प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे तीच प्रोडक्टची विकण्याची कॉस्ट नाहीये. मग 60 रुपये चाललेत. किती भारी तुम्ही सांगत होते की नेटवर्क बनवणं आणि बिझनेस करणं. जे लोक जाहिरात करतात, सगळ्या लोकांच्या 60% पैसा वाटला, तो 60% पैसा माझ्याकडे आला तर माझं पण लाईफ बदलन. एवढी गोष्ट मला सर समजली आणि मी बिझनेसला सुरुवात केली. पण अडचण मला आलती, आणि मला गॅरंटी आज जेवढे लोक मीटिंग मध्ये आहेत
जेवढे लोक हे पाहतायत ना, जो मला प्रॉब्लेम आला तो बऱ्याच लोकांना येणार आहे सर. कुठल्या पण चांगल्या गोष्टीला विरोध होतो आणि मला कळलं पहिला विरोध ना फॅमिलीमधून होतो, त्यानंतरचा विरोध समाजामधून होतो आणि एवढं सगळं झाल्यानंतर स्वतःचं मन पण 100% थोडंसं कानकून करतच. मला माझ्या फॅमिलीतले लोक बोलले, माझे वडील बोलले आता दुकान हॉटेल सगळं आहे, असं कशाला काय करतो. पण मला कळलं होतं इथून मी काहीतरी करू शकतो का. तर मी शिक्षण व्यवसाय आणि सगळं ट्राय करून पाहिलं होतं आणि इथं ज्यावेळेस मी भरपूर लोक पाहिले, बँक स्टेटमेंट पाहिल्यानंतर सर माझा विश्वास पटला. तोपर्यंत मला असं वाटलं होतं हे फक्त सांगतायत, पण बँक स्टेटमेंट पाहिल्यानंतर मी बोललो यार हे क्लिअर आहे आणि इथून आपलं लाईफ बदलू शकतं. मला वडील बोलले हे करायचं नाही. मी म्हणलं दादा काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण मी असं काय करू की तुम्हाला सुखी लाईफ देऊ शकतो. माझे वडील गप्प बसले. माझे जवळचे मित्र होते सर, ज्यावेळेस मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला मी असले वेगळं काहीतरी करणार आहे, त्यावेळेस माझे मित्र हक्काचे सर जवळचे, मला वाटलं यार हे लोक मला साथ देतील. ते मित्र म्हणले असं काहीच होत नसतं तुषार. मला एकच कळलं. मग आजपर्यंत माझ्यावर एवढे जे प्रॉब्लेम आहेत हे एकानेही सॉल्व्ह नाही केलं. मी माझ्या मित्रांना एकच बोललो की माझे 4-5 लाख कर्ज आहे पोरांनो, मी लय त्रासामध्ये, मी लय मेहनत लय कष्ट केले, पण ते कर्ज फिटत नाही, उलट वाढत चालले. जे करण ते उलटच होते. आज मार्केटमध्ये जेवढं करण तेवढा त्रास आहे. तर जर माझं कर्ज फिटलं असं काहीतरी ऑप्शन तुमच्याकडे असेल तर तुम्ही सांगा. एका पण मित्राने मला ऑप्शन नाही दिला सर. त्याच्यानंतर मला कळलं की जो दिखताय ना वही बिकताय, मला करून दाखवायला लागेल. मग तुम्ही ज्या दिवशी निर्णय घेतला त्या दिवशी पैसे होते का? बिलकुल पण नव्हते सर. ऑलरेडी 4.5 लाख रुपये कर्ज. ऑलमोस्ट मला वाटतं फास्ट ट्रॅक साठी 25,000 रुपये लागतात आणि तुम्ही फास्ट ट्रॅक घेऊनच उतरले होते. येस 100%. कसे मॅनेज केले तुम्ही? ऑलरेडी 4.5 लाख कर्ज होतं सर माझ्यावर आणि मी लय प्रयत्न करत होतो त्या कर्जातून निघण्याचा. ऑलरेडी त्याच्यातून निघत नसून मी वाढत चाललो होतं कर्ज. असा जर विचार केला असता बाबा कशाला नाही आलं तर कर्ज, आणखीन एवढं कर्ज आहे आणखीन पुढे कर्ज करून घेता, हा विचार नाही आला का? तर इथं डोक्यात डोक्यात विचार येतात ना, ऑलरेडी ते कर्जात आहेत, प्रॉब्लेम आहेत, पैशाची लई गरज आहे, पण कुठंतरी जसं म्हणतात ना शेती भरपूर आहे पण पेरण्यासाठी बीज नसेल तर काय होणार, उसणं पासणं करून करावं लागेल. पैसा असणार आणि पैसा नसणार दोन कॅटेगरी असतात. तर तुम्ही कुठल्या कॅटेगरीत होतात? माझ्याकडे पैसे नव्हते सर, बिलकुल पण होऊ शकतं आज आपल्याला 400-500 लोक ऑलमोस्ट ऐकतायत, त्याच्यातले भरपूर लोकांकडे पैसे नसतील, काहीची इच्छा आहे करायची पण पैसे नाहीत, काहीकडे पैसे आहेत पण त्यांना डाऊट्स असतील. नक्कीच सर. पण एक गोष्ट मेन आहे सर, जोपर्यंत काय मिळणार हे समजत नाही ना तोपर्यंत कुणी माणूस काहीच द्यायला तयार होत नाही. मी हे सगळं पाहिल्यानंतर मला माझ्या ऑल प्रॉब्लेमचं सोल्युशन इथं 100% दिसलं सर. लोक आयुष्यभर पैसे कमवतात आणि खर्चच करतात. जसं तुम्ही सांगितलं की वस्तू बनवणारे आणि वस्तू विकणारे लोक, तर मला कळलं होतं एक तर आपण वस्तू बनवणाऱ्यांमध्ये पाहिजे नाहीतर वस्तू विकणाऱ्यांमध्ये पाहिजे. तर आज एवढे भारी प्रोडक्ट पाहिले गेले, 200-250 प्रोडक्ट आहेत. प्रत्येक प्रोडक्टची मार्केटमध्ये लोकांना गरज आहे आणि हे प्रोडक्ट जर आपल्या थ्रू मार्केटमध्ये जात आहेत तर 100% फायदा होणार. मग मला माझं 4.5 लाखाचं कर्ज होतं त्याचं टेन्शन होतं सर आणि मला गॅरंटी होती शुअर शॉट की हे सगळे प्रॉब्लेम माझे इथून सॉल्व्ह होणार आहेत. त्याच्यामुळे मला मॅनेज करायला काहीच नाही झाला त्रास. आणि ऑलरेडी घरात माझ्या दवाखान्याला प्रत्येक महिन्याला माझ्या वडिलांना 15 दिवस झाले की वडील बोलायचे मला इकडे जायचे तिकडे जायचे तिकडे जायचे इकडे जायचे. पण ज्या वेळेस आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन मी रिझल्ट पाहिले सर, त्या ठिकाणी जे रिझल्ट सांगितलं ना ऍज इट इज माझ्या घरात तेच प्रॉब्लेम होते, तेच प्रॉब्लेम. आणि त्याच्यासाठी रोज खर्च आणि पैसे नसताना मला लोकांकडून उसने पैसे घेऊन मला दवाखान्याला खर्च करायला लागत होता. हा, मग तुम्हाला असं वाटतंय का खरंच आपण जे प्रोडक्ट बनतो ना अमृत हे लोकांना मृत्यूच्या दारापासून आणलंय, असे रिझल्ट मी तुमच्या टीम मध्ये बघितलेत काही? नाही सर, पाहिले ना त्यावेळेसच मला त्रास झाला. ज्यावेळेस मी रिझल्ट पाहिला ना सर, माझ्या मम्मीचे 7 ऑपरेशन झाले सर 11 महिन्यात. 9 लाख खर्च केले ते मी. माझं 20-21 वय असताना सगळ्यांच्या मी पाया पडलो होतो, मी जवळून पाहिलं होतं. आणि त्यावेळेस मला कळलं यार हे लय लेट मिळालं. आणि ज्यावेळेस आपले प्रोडक्ट माझ्याकडे आले, ज्यावेळेस माझ्याकडे प्रोडक्ट आले आणि त्या प्रोडक्टचे रिझल्ट पाहिल्यानंतर सर मला कळलं जे रिझल्ट पाहिलं ना मग माझ्या घरात ही गरज आहे, गरज आहे. ऑलरेडी दवाखान्याला चालले. मग ह्या विचाराने मी मला लागतात म्हणून प्रोडक्ट घेतले सर. म्हणलं बिझनेस करायचा का नंतर ठरवू, पण प्रोडक्ट घेतल्यानंतर मला कळलं ह्याची गरज आहे आणि इथून आपलं काम होणार 100%. काय अचिव्हमेंट केली सर ह्या तुम्ही निर्णय घेतल्यामुळे? काय काय अचीव्ह केलं तुमच्या लाईफ मध्ये? सुरुवातीला तर माझं टार्गेट होतं हे कर्ज फिटू द्या, अचिव्हमेंट नंतर बघू. कर्ज माझं फिटत नव्हतं. मी 10-12 वर्ष लय त्रास काढला होता पण कर्ज फिटण्याचं नाव नव्हतं. म्हणजे फक्त सुरुवात केली माझं कर्ज फिटण्यासाठी सर. पण आज जर हा 4-5 वर्षाचा काळ पाहिला मी तर ह्याच्यामध्ये जवळपास 2-2.5 करोड रुपये कमवलेत. 2 गाड्या आल्यात, 80-90 लाखाचं घर झालंय, 6-7 वेळा कंट्री फिरले बाहेरची. भरपूर लाईफ बदललं सर. पण जसं तुम्ही सांगता स्वतःच लाईफ तर बदलतच. माझ्या लाईफमध्ये मी स्वतःमुळं काही माझ्याकडे सांगायला नव्हतं. फक्त मला विचारलं तू काय केलं, तर ज्यावेळेस मला सनज नव्हती मिळालं माझ्याकडे एकच सांगायला होतं, मी लग्न केले आणि मी एका मुलीला जन्म दिलाय आणि माझ्यावर कर्ज आहे, हे सोडून काहीच नव्हतं. पण आज खूप साऱ्या लोकांच्या लाईफमध्ये सर कॉन्ट्रीब्यूट झाले,
30-35 लोकांच्या स्वतःच्या गाड्या आल्या, एक वेगळं लाईफ जगतात, शेकडो लोक पैसे कमवायला लागले. तुम्ही घर पण घेतलं असं ऐकलं मी, काय किंमत आहे घराची? ऑलमोस्ट घेतलं त्यावेळेस 80-83 लाख रुपये होते सर, पण आताच्या लेवलला त्या घराची प्राइस 1 CR क्रॉस आहे सर. आणि गाडी कुठली वापरताय? एक फर्स्ट कार बलेनो घेतली होती आणि आता मर्सिडीज आहे सर. फॉरेन टूर पण झाला असेल? 6-7 वेळा. वा 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 वा. म्हणजे आज परिवार सुखी आहे आणि त्यानंतर टीम मध्ये पण फार मोठ्या अचिव्हमेंट क्रिएट झाल्या. गुड 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 गुड. मला एक लास्टला मेसेज द्यायचा, बऱ्याच लोकांना वाटत असेल की मला हे जमन का, की मला हे शक्य आहे का. सर माझा स्वतःचा प्रॉब्लेम होता, मला 8-9 वर्ष बोलता येत नव्हतं ज्यावेळेस माझा जन्म झाला. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं पण मी शाळेमध्ये कधी नाव पण नव्हतं सांगितलं, म्हणजे बोलण्याचा विषयच नव्हता. मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न पडला होता इथं की मला बोलता येईल का. पण माचीच्या काडीमध्ये आग असते, पण लावल्यानंतर ती आग मला ज्यावेळेस मी तुमच्या सराउंडिंग मध्ये आलो, ज्यावेळेस मला हे सिस्टम मिळालं, ज्यावेळेस माहोल वातावरण मिळालं, त्यावेळेस माझ्या आतली ताकद जागी झाली सर. आणि 100% मला 10वीला इंग्लिशला 35 मार्क आहेत सर, फक्त 35. आणि त्यावेळेस सगळ्यांनी थप्पा टाकला होता की हा काही करू शकत नाही, पण सगळं शक्य आहे ठरवलं होतं. आणि तुम्ही तर माझ्या लिस्ट मध्ये नव्हते, मी तुम्हाला प्लॅन दाखवायला पण नव्हतं आलो. आज इथं बरेच लोक असेल ज्यांना मित्र रिलेटिव्हनी काही नाही हक्काचे लोक आहेत, त्यांनी प्लॅन बघितला असेल, बिझनेस प्लॅन पाहिलाय, तरी पण तुम्ही निर्णय घेतला होता. मी खरंच सलाम करतो, कारण की रिलेटिव्ह फ्रेंडकडे बघून, जसं प्लेन मध्ये ट्रेन मध्ये आपण बघत नाही कोण ड्रायव्हर आहे, पण इथं ऍक्च्युली कधी कधी काय होतं, आपल्या जवळचा माणूस आपल्याला प्लॅन दाखवतो पण माणसाला ट्रस्ट बसत नाही. तुमचा कसा ट्रस्ट बसला होता? काही लोकांना वाईटामध्ये चांगलं पाण्याची सवय असते, काही लोकांना चांगल्यामध्ये वाईट पाण्याची सवय असते. म्हणजे भूक लागल्यावर जेवण करू शकतो माणूस, भूक लागली पाहिजे, काहीतरी बनायची भूक पाहिजे. काय वाटतं? नक्कीच नक्कीच सर. ज्या वेळेस मी तुमचे शब्द माझ्या कानावर पडले ना, त्यावेळेसच मला कळलं की यार हे शब्द मला आजपर्यंत लाईफ मध्ये सगळे लोक एकच बोलले, सर हे तुझं काम नाही, हे तुला जमणार नाही, हे तू करूच शकत नाही. पण ज्यावेळेस मला हा कन्सेप्ट मिळाला, ज्यावेळेस मला हे कळलं वातावरण, ज्यावेळेस मला तुमचे शब्द कळले की तुम्ही करू शकता, आपण मिळून करू, कोणतरी सपोर्ट सिस्टम आहे, ही तर साथ द्यायला जे मार्केटमध्ये कुठंच नाही. म्हणजे आज जर एक काळ बघितले तर शेती, धंदा, गरिबी, त्रास, दुःख. मी एक दिवस राजगडावर आपण गेलो होतो, तुम्ही म्हणले होते, मी त्या गडाला चढत जात होतो आणि ते भाताचं शेत दाखवलं होतं. ती परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत असं वाटतं का जमीन आसमानाचा फरक आहे यार? असंच प्रत्येक खेडेगावातून, दुःखातून, त्रासातून घराघरात लोकांना प्रॉब्लेम आहेत, त्यांसाठी डायरेक्ट सेलिंग हे सोल्युशन आहे असं वाटतं तुम्हाला? नेटवर्क मार्केटिंग सोल्युशन आहे? 100%, 1,00,000% सोल्युशन आहे सर. आणि आज जे लोक विश्वास नाही ठेवणार, एक ना एक दिवस त्यांना विश्वास ठेवावाच लागणार. काय होणार? पैसे वाचून वाचून काय होणार? काय करतील ते? डिसिजन नाही घेतलं तर काय होणार, काय त्या गोष्टी? बघा ना सर, आता खूप लोकांनी पैसे कमवण्याचा विचार करतात, नाही कमवत, लय साचवण्याचा प्रयत्न करतात, साचत नाही. चुकून साचले ना आणि एखादा प्रॉब्लेम जर घरामध्ये आला ना, तर साचलेले पण जातात आणि वरून कर्ज काढावं लागतं आणि ते फेडण्यासाठी पूर्ण लाईफ गेलेली मी जवळून पाहिलेले आहे सर. तर मला असं वाटतं लय त्रासातून झालेल्या गोष्टी आहेत. आज इतके सारे लोक आहेत, एवढी भारी संधी आहे, 100% लाईफ बदलणार. हा सेशन फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऑलमोस्ट मला वाटते 15-20 मिनिट झाले असतील हा पाहत असताना, तर हा ओव्हरऑल सेशन खूप जबरदस्त होणार आहे. आज मी आणखीन हे 2-3 लीडरचे त्यांचा पर्सनल एक्सपिरियन्स ऐकून क्वेश्चन आन्सर वर जाणार आहे. जे तुमच्या डोक्यात डाऊट्स असतील ते सगळे फिनिश होऊन जातील जर तुम्ही एंडपर्यंत प्रॉपरली या व्हिडिओला पाहताय. तर याच्यानंतर तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी मला नाही वाटत कुणाची गरज असेल. हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या होल लाईफला टर्निंग पॉईंट असणार आहे. हाय तयारी सगळ्यांची मीटिंग मध्ये राहण्याची? ग्रेट 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 ग्रेट. चलो नेक्स्ट पर्सनल गणेश सराकडे जाऊया आपण. गणेश लारे सर, तुम्ही पण एक दिवस मला ओळखत नव्हते, माझ्या लिस्ट मध्ये नव्हते. फार दुःख, त्रास, प्रॉब्लेम, कर्ज, जॉब, 10-12 हजाराची सॅलरी आणि आज डायरेक्ट मर्सिडीज, महिन्याला मला वाटते 5-7 लाखाच्या चेक्स, फार मोठी मिरॅकल अचिव्हमेंट्स केली. तर ज्या दिवशी तुम्ही प्लॅन पाहिला त्या दिवशी तुमची मानसिकता काय होती? तुम्ही का निर्णय घेतला किंवा कुठले असे विचार येत होते त्या काळात? बरोबर. सगळ्यात पहिले जर बघितलं सर तर अतिशय मिडल क्लास फॅमिली, म्हणजे मिडल पण नाही म्हणू शकत, अतिशय गरीब फॅमिलीत जन्म झालेला होता. ज्या घरामध्ये मी घरामध्ये सगळ्यात लहान, माझ्यापेक्षा 2 भाऊ मोठे होते आणि मी 2009 मध्ये पुण्यामध्ये आलेलो होतो. त्यामुळे पुण्यात येतानाच एक गावाकडचा व्यक्ती असल्यामुळे एक मराठी मीडियम मध्ये एज्युकेशन झालेलं होतं आणि अगदी कमी वयात म्हणजे 3 ते 4 वर्षाचा असतानाच वडील एक्सपायर झालेले होते. त्यामुळे जबाबदाऱ्या काय असतात, जबाबदाऱ्या काय घेणं गरजेचं हे माहिती होतं. म्हणून लोकांच्या शेतामध्ये काम करून वगैरे मी माझं शिक्षण पूर्ण केलेलं होतं. तर ज्यावेळेस मला फर्स्ट टाइम पुण्यामध्ये यायचं होतं ना, त्यावेळेस एक गावाकडची एक मानसिकता होती बाबा, की पुण्यात गेल्यानंतर म्हणजे लोक भेटतील, असं होईल तसं होईल, जशी एक मनामध्ये फेर टाकलेला होता माझ्या भीती, की बाबा फक्त आपलं काम आणि आपलं घर ठेवायचं, बाकी कुणाशी भेटायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, कुणाशी संपर्क ठेवायचा नाही. त्यामुळे त्याच मानसिकतेने मी पुण्यामध्ये आलेलो होतो.
आणि जॉब पण चालू झाला माझा. मग मी पुण्यामध्ये कॉलेजला ऍडमिशन घेतलं, पार्ट टाइम मध्ये जॉब करायला सुरुवात केली. पहिलं पेमेंट मला 550 रुपये मिळालं होतं सर. बर. कारण की मार्केटमध्ये 17-18 वर्ष ज्यावेळेस मी शिकलो ना, ज्यावेळेस मी पुण्यात आलो फर्स्ट टाइम, तर मी गावाकडे चॅलेंज करून आलो होतो की पुण्यात गेलं की माझ्यासाठी 10-15 हजाराचा जॉब असा रेडी आहे, एवढं मी कॉन्फिडेंटली होतो. आणि यावेळेस पहिल्यांदा इंटरव्ह्यूला गेलो, मला 550 रुपये पेमेंट मिळालं. अक्षरशः सर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. आणि मी तिथून भावाला फोन करून सांगितलं की अशी अशी परिस्थिती. तर मला त्यावेळेस दुसरा शब्द ऐकायला मिळाला की पुण्यात आल्यानंतर एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. मग म्हणलं आपण त्याची पण तयारी ठेवू, एक्सपिरियन्स घेण्याची पण तयारी ठेवू. आणि मग त्या जॉबला मी कंटिन्यू करायला सुरुवात केलं. तर मला 17,000 जॉब त्यावेळेस पोहोचला होता. मी अकाउंट माझा सीए कम्प्लीट करत होतो मी. आणि त्यावेळेला तीच भीती माझ्या माइंडमध्ये होती की बाबा आपलं घर आणि आपलं ऑफिस, आपलं काम एवढंच संपर्क. ना मी कुणाशी मैत्री बनवली, ना माझं कोणी फ्रेंड सर्कल बनलं. म्हटलं नाही, कारण नवीन सिटी आपल्यासाठी, पुणे एवढं मोठं सिटी आहे, तर आपला संपर्कच नकोय कुणा बरोबर. पण एका व्यक्ती थ्रू मला प्लॅन मिळाला सर, म्हणजे एक इंडस्ट्री मला समजून घेण्याचा चान्स मिळाला की नेटवर्क इंडस्ट्री काय असतं. पहिल्यांदा ज्यावेळेस बघितलं ना, तर माझ्या मनावरती सगळ्यात मोठं दडपण होतं सर एका गोष्टीचं, की मी घरच्यांना विचारल्याशिवाय डिसिजन घेऊ शकत नाही, कारण मी घरामध्ये सगळ्यात लहान होतो. आणि ती व्यक्ती मला समजून सांगत होती की तुम्ही 25-30 हजाराचे प्रोडक्ट परचेस करा, स्वतः वापरा, एवढ्या हजारावर ते प्रोडक्ट चालतात. आणि मला एका बाजूला हे कळत होतं सर की या सगळ्या प्रोडक्टची माझ्या घरात गरज आहे, कारण की हे सगळे प्रोडक्ट्स आपण बाहेर मार्केटमधून वापरत होतो. पण अडचण माझ्याकडे ही होती की मी जॉब करत असताना सुद्धा मी डिसिजन घेऊ शकत नव्हतो, जे डिसिजन माझं माझ्या घरच्यांवरती डिपेंड होतं. मग आता मी त्या भ्रमात पडलेलो होतो, नक्की बिझनेस तर स्टार्ट करायचं, कारण की तुम्हाला आवडलं होतं, प्लस पॉईंट वाटले होते बिझनेस. प्लस पॉईंट मला सर बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त काय आवडला की हे जे प्रोडक्ट्स आहेत ना, पहिलं तर हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट्स. आपल्या घरामध्ये आपल्याला हेल्थ डिझीज काही ना काहीतरी असतात. त्यानंतर जे नॉर्मली जे त्यांनी मला सांगितले की काही टूथपेस्ट आहे, फेस वॉश, फेअरनेस क्रीम, टॅल्कम पावडर, घरगुती वापराचे मसाले. म्हटलं बाहेर मार्केटमधून तर आपण असे पण खरेदी करतोय. मला बिझनेस प्लस मध्ये आवडला. पण अडचण या गोष्टीची होती की भरायचे तर पैसे माझ्याकडे ते नाहीयेत, मग मला मॅनेज करायचे तर मला घरच्यांचं डिसिजन घ्यावं लागणार आहे. आणि मला ही 100% खात्री होती की मी घरात लहान असल्यामुळे मला डिसिजन घेऊ देणार नाही. तरी पण मी डेअरिंग केली सर. मी घरी गेलो, बिझनेस सगळा जसा सांगितला मला, मी जसं बघितलं प्रेझेंटेशन, मी तसाच्या तसा बिझनेस घरी जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडनं 19-20 झालं. आणि त्यावेळेला मला घरच्यांचं डिसिजन मिळालं होतं की तुला पुण्यात आणलायत ना, तुला फक्त जॉब करायचं, बाकीचं डोकं लावायचं नाही. आणि मी खरंच त्यावेळेस सर हताश झालो होतो की म्हणलं यार मी काय करतो, स्वप्न आहेत माझे, जर आज मी जर नाही डिसिजन घेऊ शकलो तर माझे स्वप्न पूर्ण होतील का, किंवा हेच 10-12 हजाराचा जॉब जर मी करत राहिलो तर याच्यामध्ये काय होणार. तर मला त्या व्यक्तीने, ज्या व्यक्ती मला समजून सांगत होते ना सर, त्या व्यक्तीने मला काही क्ल्यूज दिलेत की पैसे मॅनेज कर बाबा, काहीतरी कुठून तरी ऍडजस्ट कर, मित्रांकडनं घे, नातेवाईकांकडनं घे, तुझ्या जॉबवरनं तुला काय मिळतात का बघ, तुझ्याकडचे काही सेव्हिंग आहेत का. आणि लिटरली सर त्यावेळेस माझ्या अकाउंटला अगदी माझ्या वया एवढा सुद्धा बॅलन्स नव्हता. 20-22 वर्षाचा असताना इंडस्ट्री माझ्या लाईफमध्ये आली होती आणि माझ्या वया एवढा सुद्धा बॅलन्स माझ्या अकाउंटला नव्हता. आणि अक्षरशः ती रात्रभर मी रडत होतो सर, कारण की जो प्रोग्राम बघितलात ना सर, मी एवढा एक्सायटेड झालेलो होतो की म्हणलं यार कुणाचंच वय नाहीत, अनुभव नाहीत, शिक्षण नाहीत, कमी वयाचे मुलं मुली येऊन इथं पैसे कमवतात, इथं शिक्षणाची आट नाही. कारण की कधी कधी आपण म्हणतो ना लाखो रुपये कमवायचे जर असेल तर माझं एक मानसिकता झालेली होती, लाखो रुपये कमवायचे म्हटल्यानंतर लोक इंडियामध्ये शिकायचं आणि फॉरेन कंट्रीमध्ये जॉबला जायचं. आपल्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीने नाही कमवू शकत, कारण मी 10th मध्ये फेल झालो होतो सर. एक विषय माझा 10th मध्ये राहिला, नंतर मी त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न केला. म्हटलं आपलं असं मराठी मीडियम मधलं शिक्षण आहे. कधी कधी लोक म्हणतात ना मला चांगलं बोलता आलं पाहिजे, मला बोलता येत नाही किंवा माझी भाषा अशी. सर मला असं वाटतं पैसा कमवण्यासाठी या गोष्टी कुठेच मॅटर करत नाही, ज्या मी प्रूव्ह केल्यात कुठंतरी. म्हणजे तुम्ही एक निर्णय घेतला की बाबा स्वतःचा सेल्फ डिसिजन घेतला आणि काय काय अचिव्हमेंट्स केल्या सर? सर 100% मी डिसिजन घेतल्यामुळे मला आज खरंच प्राऊड वाटते. आज जी माझी लाईफ बदलली, आज माझी एकट्याची नाही सर, माझ्यामुळे शेकडो लोकांची लाईफ बदलली. मी पहिल्यांदा माझं टार्गेट होतं इंडस्ट्रीला स्टार्ट केल्यानंतर, माझ्याकडे सायकल होती सर, मी सायकलवरती प्रवास करायचो कॉलेज, जॉब वगैरे, आणि नंतर मग पीएमटीने. तर माझं टार्गेट होतं मला पहिली बाईक घ्यायची, तर मी पहिलं बाईकचं स्वप्न पूर्ण केलं. त्याच्यानंतर मला वाटलं आता की मला जी याच्यातनं ग्रोथ चालू झाली, मी माझ्या खानदानातली सर पहिली कार परचेस केली होती, 6 लाख रुपयाची सिलेरिओ कार. 1 वर्षानंतर ती कार बदलली, मी 12 लाख रुपयाची i20 कार परचेस केली. आणि त्यानंतर मी तिसरी कार जी आता यूज करतो सर, ती मर्सिडीज बेंझ आहे 52 लाखाची. त्यानंतर घर झालं, फॉरेन ट्रिप झाल्या 5-6, डोमेस्टिक ट्रिप झाल्या 5-6, त्यानंतर घर झालं पुण्यामध्ये. आणि आज जे इन्कम माझ्या माइंडमध्ये होतं की एवढं इन्कम घेण्यासाठी फॉरेन कंट्रीज जावं लागतं सर, तर आज 6 ते 7 लाख रुपयापर्यंत महिन्याला पोहोचलो.
तर अगदी पुण्यामध्ये राहून एक जबरदस्त लेवलचा बिझनेस डेव्हलप झाला. आणि एकदम असताना टीम मध्ये जी लोक आली, ज्यांचं वय, शिक्षण, अनुभव माझ्यापेक्षा मोठी, स्टँडर्ड लोक, हायफाय लोक, ज्यांचं कमी शिक्षण झालंय अशी लोक, स्टुडंट कॅटेगरीची, हाऊसवाईफ महिला, ज्या बऱ्याचशा महिला कधी कधी म्हणतात आम्हाला घरातून बाहेर पडता येत नाही, अशा सगळ्या क्लासची लोक सर आज बिझनेसमध्ये आली. आणि एवढा आनंद वाटतो सर आज की मी राईट टायमिंगला राईट डिसिजन घेतलं, जे माझं डिसिजन दुसऱ्यांवरती डिपेंड होतं. वा 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 वा. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर तुमच्या लाईफ मध्ये बदल झाला, तुमच्यामुळे लोकांच्या लाईफ मध्ये बदल झाला. म्हणजे एक 100% मेणबत्ती पेटल्यानंतर कित्येक लोकांच्या पेटल्या. 100% मला असं वाटतंय कन्फ्युजन बऱ्याच लोकांचा क्लिअर झाला असेल. म्हणजे इमिजिएट ज्यांनी तुम्हाला लिंक दिल्या असेल त्यांना फोन करून तुम्ही म्हणू शकतात बाबा ते लवकरात लवकर करायचे मला, हे विश्वास, हा जो माझा कॉन्फिडन्स वाढलाय ना, हाच कॉन्फिडन्सने मला काम करायचंय. मला असं वाटतं याच्यातल्या तर 100-150 लोक, 200-300 लोकांचा तर माइंड बदलला असेल. रिली सॅल्यूट आहे. ग्रेट. चला नेक्स्ट पॉईंटसाठी जाऊ आपण. मिसेस सविता मॅडम कडे जाऊया. मॅडम तुम्ही पण फार सुंदर अचिव्हमेंट केली आहे. घरं झाले, गाड्या झाल्या, फॉरेन टूर झाले, नाव, मान, सन्मान, आणि तुमचं पे आउट्स पण बघितलं. काय आहे बाबा, ज्या दिवशी तुम्हाला बिझनेस प्लॅन पाहिला तुम्ही कसा निर्णय घेतला? तुम्हाला निर्णय घ्यायला काय काय चॅलेंजेस आलते, कुठले विचार तुमच्या डोक्यात आलते, आणि ते डिसिजन घेतल्यानंतर पहिले अचिव्हमेंट सांगा मॅडम, तुम्ही काय काय अचिव्हमेंट केली? अचिव्हमेंट जर पाहायला गेलं तर सर आज 7 ते 8 फॉरेन टूर झाल्या. आज 1 कोटीच्या फ्लॅटमध्ये राहते आणि 5 कार झालीत सर आतापर्यंत. पहिली कार 8 लाखाची कार, i20 कार, त्याच्यानंतर मर्सडीज जे की 53 लाख रुपयाची मर्सडीज, आणि 27 लाखाची डार्क एडिशन टॉप मॉडेल टाटा हॅरियर कार. तर येस सर. फॅमिलीमध्ये तर मला वाटतं तुमच्या गाड्या तर जवळपास 5-6 गाड्या झाल्यात तुमच्या रिलेटिव्ह मध्येच. आज घरामध्ये सनीजमुळे 5 कार झालेत सर. ग्रेट ग्रेट. भावाकडे कार, बहिणीकडे कार, आणि मी सुद्धा एक म्हणजे 2 कार आता यूज करते सर. येस. आणि गोल्ड झाले. त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर मान सन्मान, ह्या सगळ्या गोष्टी लाईफमध्ये, म्हणजे जसं तुम्ही म्हणले की अचिव्हमेंट काय, तर ही सगळी अचिव्हमेंट माझ्या लाईफमध्ये झाली आहे सर. टोटल इन्कम जर बघितलं गेलं तर 5-5.5 वर्षापासून तर एक जवळपास 5.25 कोटी इन्कम झाले सर. अरे बापरे. म्हणजे सगळे खुश आहेत, फॅमिली परिवार एकदम खुश असेल. एवढं मोठं झाड बनलंय, पण जेव्हा बी मध्ये झाड असतं, कारण की आज बघितलं तर या जगामध्ये कित्येक लोक जन्माला येतात आणि त्यांचे स्वप्न मसनवाड्यात मारतात. तर आज एका नॉर्मल, एका गरीब कुटुंबातून येऊन, म्हणजे भरपूर लोकांचा खिचाव माग होता, म्हणजे मॅडमला पुढे जाऊन द्यायचं नाही अशी पण सिच्युएशन होती ओव्हरऑल. आणि एक दिवस आपण दोघं पण ओळखत नव्हतो, अनओळखी आहेत एकमेकाला, लिस्ट मध्ये नव्हते, तरी तुम्ही ज्या दिवशी बिझनेस प्लॅन पाहिला त्या दिवशी तुम्हाला अशा कुठल्या गोष्टींनी तुमच्या त्या बेड्या तोडायसाठी मजबूर केलं? आज बरेचसे लोक त्यांना उडायचे, त्यांना लढायचे आणि लढू पण शकतात, कारण की आपल्या शास्त्रात सांगितलंय की प्रत्येक माणसात अनलिमिटेड पोटेन्शियल आहे, पण ते पोटेन्शियल यूज होत नाही मरेपर्यंत. तर तुम्ही कसा निर्णय घेतला मॅडम, किंवा जे लोक ऐकतायत ज्यांच्या डोक्यात डाऊट्स असतील, काही चॅलेंजेस असतील त्यांना, तर तुमचा टॉक त्यांना निर्णय घेण्यासाठी, त्या बेड्या तोडण्यासाठी, उंच भरारी घेण्यासाठी मदत करू शकतो? तर जन्म सर शेतकरी कुटुंबामध्ये झाला. एज्युकेशन जेमतेम झालं. त्यानंतर नर्सिंग फील्डमध्ये जॉब केला. 3.5 वर्षाचा कोर्स केल्यानंतर सर जॉब करत असताना मी अशी एक गोष्ट पाहिली की जसं की प्रत्येक व्यक्ती जॉब करतो ना, पंच लंच ह्या तर गोष्टी असतातच, पण सगळ्यात महत्वाचं सर जॉबमध्ये बॉसिंगगिरी आहे, जॉबमध्ये गॉसिप होतं, जॉबमध्ये एकमेकाला पाठीमागं ओढण्याचं काम असतं, आणि म्हणजे भरपूर असं जॉबमध्ये माणूस म्हणजे एकदम इरिटेड होतो. आणि जसं की इन्क्रीमेंट त्या पटीत होत नाही, टॅलेंट असताना सुद्धा ह्या गोष्टी मी बघत होते. आणि मी पाहत होते की बाबा ज्युनियर व्यक्तीचे हाल काय आहेत, माझ्याबरोबर जे जॉबला लागले त्यांचे हाल काय आहेत, आणि जे सिनियर लोक आहे ना सर, ज्यांना 10, 15, 20, 25 वर्ष एक्सपिरियन्स झालाय, तरी त्या पटीत इन्कम नाहीये, हे जॉबमध्ये दिसत होतं. मग मी म्हणणार आपले पण हाल असेच होणार का? 5 वर्ष एक्सपिरियन्स झाल्यावर, 10 वर्ष एक्सपिरियन्स झाल्यावर, 25 वर्ष एक्सपिरियन्स. कारण सर जॉबमध्ये मला 1800 रुपये स्टार्टिंगला सॅलरी होती ज्यावेळेस मी पुण्यात आले हॉस्पिटलमध्ये. आणि सर मी समजा ज्युनियर होते, नंतर सिनियर झाले, परत ICU इन्चार्ज झाले, तरी पण सर 2 हॉस्पिटलमध्ये जॉब करून डे नाईट 37,000 सॅलरी पर्यंत 24 तास ड्युटी केल्यानंतर. आणि माझ्याबरोबर अशी काही लोक सिंगल जॉब करायचे ना, त्यांना 15, 20, 25 हजार पेमेंट होता. म्हणलं मग काय होणार, एक स्कूटी आपण मॅनेज करू शकणार नाही, म्हणजे ही परिस्थिती. आणि सर असं सारखं वाटायचं, नेहमी वाटायचं की अरे जॉबमध्ये काय होणार नाही, जॉबमध्ये काय होणार नाही, आपण काय करू शकतो का.
मग मार्केटमध्ये काय करायचं म्हणलं तर हे तर माहिती आहे की अरे मार्केटमध्ये कुठलाही व्यवसाय करायचं म्हणलं तर करोडो इन्व्हेस्टमेंट केलं तर लाखोत भेटतं, लाखोनी इन्व्हेस्टमेंट केलं तर हजारात भेटतं, आणि हजारोत इन्व्हेस्टमेंट केली तर चिल्लरमध्ये इन्कम भेटतं. आपल्याकडे ते पैसे पण नाही आहेत कारण माझ्यावर 3.5-4 लाख रुपये कर्ज होतं. मग त्याच्यामुळे सर की एका संधीची गरज होती, आणि आज ही संधी ऐकल्यानंतर सर मी जसं की तुमच्यासाठी अनोळखी होते, पण मला असं वाटलं की कारण तुम्ही जे जसं स्टेजवर बोलल्यानंतर म्हणजे अशा कित्येक लेडीज मला टीम मध्ये दिसल्या सर तुमच्या. मला असं वाटलं अरे ह्या लेडीज करू शकतात. एक भाजीवाली लेडीज दिसली, एक टीचर लेडीज दिसल्या, आणि एका डॉक्टरांना बघून मी प्रेरित झाले सर. आणि मला एक लक्षात आलं की अरे सविता, तुझ्यासारख्या जॉबमध्ये कितीतरी कॉम्प्रोमाइज लाईफ जगणाऱ्या लेडीज खूप आहेत, तर मुलींसाठी लेडीजसाठी तू काहीतरी करू शकते म्हणून एक आतून आवाज आला. आणि स्टार्ट करण्यासाठी आता बरेच लोक म्हणले की बाबा पैसे नव्हते, पण रिअल सर माझ्याकडे पैसे नव्हते, कारण कर्जाचेच आकडे एवढे डेंजर होते, लोकांचे फोन यायचे कर्जासाठी, पैसे कुठून असणार. पण जसं की तुम्ही सांगितलं होतं की सुरुवात जर तुम्ही थोड्या अमाऊंटनी केली तर असं असं इन्कम भेटल, आणि जर चांगल्या फास्ट ट्रॅक म्हणून एक असा कन्सेप्ट ऐकला आणि त्यांनी सुरुवात केली, फ्रँचायझीनं सुरुवात केली तर मोठी अमाऊंट भेटल. म्हणलं आजी आजोबा आज गरिबीत होते, आज आणि गरिबीत मेले, आज आई वडिलांची पण परिस्थिती गरिबीतच आहे, आज ते गरिबीत जगतायत. मग जर त्यांचं पण लाईफ बदलायचं असेल तर सविता तू डेअरिंग कर, तू रिस्क घे. आणि सर पैसे मॅनेज केले आणि सुरुवात केली. आणि सुरुवात करता करता बघितलं तर सुरुवातीला थोडंसं वाटायचं होईल नाही होईल, पण कसं होतं सर की प्रोडक्ट मध्ये खूप दम वाटला. इथं जे प्रोडक्ट होते ना सर, डेली नीडचे प्रोडक्ट होते सर. गुड मॉर्निंग टू गुड नाईट पर्यंत प्रोडक्ट भेटले मला, जे मी मार्केटमधून डिमार्ट बिग बाजार मधून जे 2-4-5 हजाराची खरेदी करायची लोक करतात, ते त्यातले कित्येक प्रोडक्ट मला 90% प्रोडक्ट इथं दिसले सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मार्केटमध्ये क्वालिटी भेटत नाही, इथं क्वालिटी भेटली. मार्केटमध्ये डिस्काउंट भेटत नाही, इथं डिस्काउंट भेटला. मार्केटमध्ये आपल्याला एमआरपी प्रोडक्ट आणावे लागतात, इथं डिस्काउंट प्राइस मध्ये ऑफर, भरपूर काही गोष्टी भेटल्या सर. आणि सुरुवातीला बोलता येत नव्हतं, एका जेंट समोर उभा राहू शकत नव्हते, पण म्हणतात ना आज फार मोठा बदल झाला. म्हणजे ओव्हरऑल जर कर्ज जे होतं, मला वाटतं 2-2.5 लाख रुपये कर्ज होतं, घरच्याचा सगळा विरोध होता, आणि पण स्वप्न जागे होते. म्हणजे 2-2.5 लाखाचं कर्ज, आणि तिथून पार 2.25 करोड पर्यंतचा जो जम्प आहे, म्हणजे बॉटम टू टॉप आहे. या जर्नीमध्ये मला असं वाटतं एकच महत्वाची गोष्ट आहे की आपला विश्वास पाहिजे आणि आपण निर्णय घेतले पाहिजे, आपलं पोटेन्शियल जागा व्हायला पाहिजे. बरोबर? येस सर. वा मॅडम, गुड, छान. चला नेक्स्ट पर्सनकडे जाऊ. सगळेजण ऐकताय, मला वाटतं 60-70% लोकांचा माइंड तर वाच झाला असं निर्णय घ्यायला. तर मला वाटतं की एवढं माइंडला क्लिअरिटी भेटल्यानंतर, एवढे एव्हिडन्स समोर आल्यानंतर, आता तुम्ही प्रेझेंटेशन मध्ये लोकांचे पे आउट सगळ्या काही गोष्टी बघितल्या असतात, स्टेटमेंट बघितल्या असतात, युट्यूबवर रिझल्ट आहेत. मारणारे लोक, आणि इंडियामध्ये सनेज कंपनी फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी, रेकॉर्ड ब्रेकिंग काम करू लागली. 7 वर्ष 400 कोटीचा टर्नओव्हर. आज जर बघितलं तर स्कूल कॉलेजेसमध्ये डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंग नाव आहे. लोक मजा करू राहिले. पूर्ण जिंदगीमध्ये जो पैसा भेटत नाहीत ना, तर मला वाटतं की लोक 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्ष तेवढा पैसा कमवून टाकतात यार. राईट ऑर रॉंग? नक्कीच. म्हणजे महिन्यात जे वर्षाचं पे आउट लोक इथं महिन्यात घ्यायला लागतात, 1-1.5 वर्षामध्ये. तर अमोल पारख सर, तुमचं एवढं शिक्षण झालं, MBA होते तुम्ही काय काय अचिव्हमेंट्स केल्या सर? सर आज जर पाहिलं तर मी 16 वर्ष जॉब केला सर, MBA कम्प्लीट केलं, आणि त्याबरोबर एक ट्रॅडिशनल बिझनेस मी साईड बाय साईड एक कॉल सेंटर पर रन केलं होतं. आणि हे सगळं चालू असताना डायरेक्ट सेलिंग प्रोजेक्ट माझ्या लाईफमध्ये आला. तर हा प्रोजेक्ट आल्याच्या नंतर सर जॉबमध्ये तर असं काही मोठ्या काही गोष्टी झाल्या नव्हत्या. म्हणजे नगरमध्ये मी अहमदनगरमध्ये माझं भाड्याचं घर होतं, भाड्याच्या घरात मी राहिलो होतो. साधी इंडिका कार होती माझ्याजवळ, वेगळं असं काही नव्हतं. पण आज जर डायरेक्ट सेलिंगमध्ये आल्याच्या नंतर सर पूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली. लाईफमध्ये भरपूर लेवलचे बदलाव झाले, इन्कम चांगलं मिळालं. सगळ्यात महत्त्वाचं गाडी झाली, वर्ना कार झाली सर माझी. त्यानंतर मी एक हॅरियर कार घेतली, आणि त्यानंतर आता नुकतीच एक जस्ट 2-3 महिने अगोदर एक मर्सिडीज पण झाली सर. म्हणजे जवळजवळ जर बघितलं तर 1 CR सर कारच झाल्यात माझ्याकडे. 1 करोड प्लसच्या माझ्या घरासमोर कार उभ्या आहेत आज. त्याचबरोबर लक्झरियस फ्लॅट झाला, घर झालं, आणि लाईफमध्ये ट्रेमेंडस लेवलचा बदलाव झाला. खूप मोठे अचिव्हमेंट झाले, इन्कम पण चांगल्या लेवलचं इन्कम पण मिळवलं, आणि ज्या लोकांना बरोबर घेतलं अशा शेकडो लोकांच्या लाईफमध्ये पण ट्रेमेंडस लेवलचा बदलाव झाला. इथं येण्यापूर्वी जर बघितलं सर तर जसं जॉबमध्ये होतो, जॉबमध्ये येताना बऱ्याच गोष्टीमध्ये जॉब पण पाहिला, ट्रॅडिशनल बिझनेस पण पाहिला,
पण एक मेजर गोष्ट मला लक्षात आली होती, जसं की तुम्ही प्रेझेंटेशनच्या सुरुवातीला एक व्यक्तीचं एक वाक्य दाखवलं. जे पॉल गेट्टीचं तुम्ही एक वाक्य दाखवलं. एक व्यक्तीने 100% काम करण्यापेक्षा 100 लोकांकडनं 1% काम करून घ्या, तर त्यातून खूप मोठं बदलाव मिळू शकतो, मोठा इन्कम मिळू शकतो. आणि ते वाक्य सर कुठंतरी मला क्लिक झालं होतं. ज्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही स्टार्टला सुरुवातीच्या स्लाइड मध्ये दाखवलं बघा, तर ते मला वाक्य क्लिअरिटी आलं, की मी म्हटलं अमोल तू किती वर्ष पळ, किती वर्ष जॉब कर, काही कर, आणि तू किती हातपाय मार, काही होणार नाहीये. तुला काहीतरी वेगळं, तुला मल्टिपल काम करणं गरजेचं आहे. आणि अशा सिच्युएशन मध्ये अजून एक वाक्य तुम्ही मला सांगितलं होतं त्यावेळेला, की बाबा अल्बर्ट आईन्स्टाईन जे व्यक्तिमत्व, जे सायंटिस्ट आहेत, त्यांनी सांगितलं होतं की बाबा 8वा अजूबा जर कुठला असेल या 21व्या शतकामध्ये, तर तो असणार आहे कंपाऊंडिंग इफेक्ट, कंपाऊंडिंग इंटरेस्ट. आणि हा कंपाऊंडिंग इंटरेस्ट काय आहे, तर तो ज्यावेळेस समजला सर, की त्यावेळेस कळालं की रिअल इथून पुढचा जो काळ असणार आहे तो पब्लिक बिझनेसचा असणार आहे, पब्लिक रिलेटेड बिझनेसचा असणार आहे. आणि पब्लिक रिलेटेड बिझनेस कुठून जनरेट होणार आहे बाबा, तर तो मला हा समजला डायरेक्ट सेलिंग बनतो शक्य, नेटवर्क मार्केटिंग बनतो सहज शक्य. आणि त्यावेळेला नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंगची रिअल ताकद कळाली. तोपर्यंत सर असं वाटायचं की नाही यार, कुठली तरी मार्केटिंग असेल, काहीतरी स्कीम वगैरे असेल, असं मला थोडंसं वाटायचं, कारण कुठंतरी डोक्यामध्ये ती निगेटिव्हिटी तो एक वेगळी पसरली गेली होती. आणि ज्या वेळेला तुम्ही मला सायंटिफिकली दाखवलं की बाबा जे पॉल गेट्टी काय, बघा सर, तुम्ही सांगितलं होतं की बाबा ज्यावेळेला तुम्ही मला सायंटिफिकली काही गोष्टी दाखवल्या, की मला तुम्ही जे पॉल गेट्टीचे एक विधान दाखवलं की ते काय बोलले होते सर, त्यांचे सायंटिस्ट सेंटेन्स तुम्ही मला दाखवलं. त्यानंतर अल्बर्ट आईन्स्टाईनचं दाखवलं. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये एक एज्युकेशन होतं, त्यामुळे मला अशी छोट्या मोठ्या गोष्टीवर मला लगेच क्लिअरिटी नाही आली. पण ज्यावेळेला तुम्ही मला सायंटिफिकली दाखवलं की बाबा हे जे लोक सायंटिस्ट लोक पण काय बोलतात, म्हणजे ज्यावेळेला अल्बर्ट आईन्स्टाईनचं तुम्ही जस्ट मला एक्झाम्पल दिलं की बाबा ते सांगतात 8वा अजूबा जर असणार आहे तो कंपाऊंडिंग इंटरेस्ट असणार आहे. आणि कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे काय, तर पब्लिक रिलेटेड बिझनेस. आणि पब्लिक रिलेटेड बिझनेस म्हणजे काय, तर फ्रँचायसी मॉड्यूल, हे त्याला सांगितलं गेलं. आणि त्यावेळेस तुम्ही मला KFCचं एक एक्झाम्पल मला सांगितलं. KFC बाबा आज वर्ल्डमध्ये एवढ्या मोठ्या लेवलला पोहोचलं, तो कशा पद्धतीने पोहोचलं, ते एका फ्रँचायसी मॉड्यूल पद्धतीने पोहोचलं. त्यानंतर CC डे, कॅफे कॉफी डे कसं पोहोचलं. त्यानंतर बाबा एक डोमिनोज पिझ्झा असेल, किंवा असे वेगवेगळं तुम्ही मला एक मॉड्यूल दाखवलं की सर पब्लिक रिलेटेड बिझनेस एक मॉड्यूलवरती चालणार आहे इथून पुढचा काळ, आणि तोच तिथंच पैसा मिळणार आहे. आणि त्यावेळेला सर एक बिझनेस माइंडसेट माझं ऑलरेडी होतं, कारण मी छोटे मोठे व्यवसाय पण केले होते आणि एक जॉब पण मी बघितला होता. दोन्ही लेवलला मी जवळ भरून बघितलं होतं. त्यानंतर मला एकच कळालं, एकटा किती हातपाय मार, किती काय कर, काही होणार नाहीये. मला पब्लिक रिलेटेड असंच काहीतरी व्यवस्थित व्यवसाय बघावा लागणार आहे. आणि त्यातून मला डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग काय आहे हे क्लिअर कट कळालं. तोपर्यंत माइंडमध्ये कन्फ्युजन होतं, पण ज्यावेळेस एक क्लिअरिटी कळाली त्यावेळेस लक्षात आलं की आता काय करायची गरज आहे. आणि मग सुरुवात केली सर. आणि सुरुवात केल्यानंतर आज जर पाहिलं तेवढा मोठा एम्पायर उभा राहिला, चांगलं इन्कम मिळवलं. आज जर बघितलं गेलं तर मॅक्सिमम जर महिन्याचा चेक जर बघितला तर 6 लाख रुपये महिना मंथली अर्निंग पर्यंत पोहोचलो. 6 फिगर अर्निंग पर्यंत पोहोचलो. अचिव्हमेंट पण ट्रिमंडस लेवल झाली. याचं होण्याचं कारण सर ज्यावेळेला क्लिअरिटी आली की बाबा डायरेक्ट सेलिंग हा पब्लिक रिलेटेड बिझनेस आहे आणि हा फ्रँचायसी मॉड्यूलवर चालणारा बिझनेस आहे. आणि हे क्लिअर झाल्यानंतर आज सगळ्या गोष्टीची आज सर शाश्वती आहे. ग्रेट. आज तुम्ही सगळेजण बोलले. मी माझ्याबद्दल, माझं सप्राच्या घरात जन्म झाला, मिडल क्लास कुटुंब, आणि मला वाटतं ओव्हरऑल एक फार गरिबीची अवस्था होती. आणि कसं तरी 15 वर्ष शिक्षण घेतलं, 5-6 वर्ष जॉब केला. पहिले पगार 3,000 होता, 30,000 गेला. मग डायरेक्ट सेलिंगचा प्लॅन, नेटवर्क मार्केटिंगचा प्लॅन माझ्यासोबत आला. मला निर्णय घ्यायचा होता, 5.25 लाख कर्ज होतं. अशा सिच्युएशन मध्ये इमॅजिन करा, 2010, आज मी 2022 मध्ये बोलतोय तुमसंग. 12 वर्षापूर्वी 5.25 लाख कर्ज म्हणजे 50-60 लाख त्याची व्हॅल्यू आहे जवळपास. आणि त्या केसमध्ये मला निर्णय घ्यायचा होता. मला एकच कळलं, जॉबमध्ये पैसा नाहीये, धंदामध्ये पॉसिबल नाहीये. एकच पर्याय आहे, डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग. मला जर काही करायचं असेल, मी फार अक्षरशः मरण्यापर्यंत गेलो होतो, आत्महत्यापर्यंत गेलो होतो पैशाच्या प्रॉब्लेममुळे. या सगळ्या गोष्टीतून, त्या परिस्थितीतून एवढ्या मोठ्या लेवलला जम्प. आज मी लाखो करोड रुपये कमवलेत हे महत्वाचं नाही, मी गाडी घर घेतलं हे महत्वाचं नाहीये. आज शेकडो हजारो लोक लाईफ बदलून राहिलेत. आज तुम्ही स्क्रीनवर लोक करोडपती लोक आहेत, ऑलमोस्ट 20+ लोक करोडपती झालेत. ऑलमोस्ट जर बघितलं तर आज कित्येक लोक लखपती आहेत, 5-5, 10-10, 20-20, 30-30, 50-50 लाख कमवले, 600 गाड्या घेतल्या. त्यावेळेस जर मी निर्णय नसता घेतला, मला एकच कळलं, आंब्यामध्ये झाड आहे पण ते जमिनीत लावावं लागेल. ऐकता ना मीटिंग मधले लोक, तुम्ही पण गरजेचं आहे, तुमच्या आयुष्यात मारायचं तर एकदा आहेच. मग मी निर्णय घेतला,
आणि निर्णयामुळं ह्या जगामध्ये गांधीजींनी निर्णय घेतला, ट्रेन मधून धक्का दिला, निर्णय घेतला. शिवाजी महाराजांनी पण स्वराज्य निर्माण करायचा निर्णय घेतला. लग्न करायचा माणूस काय घेतो? निर्णय घेतो. जॉब जॉईन करायचा पण माणूस काय घेतो? निर्णय घेतो. मोबाईल घ्यायचा निर्णय घेतो. कटिंग करायचा पण निर्णय घ्यावा लागतो, तो माणूस कटिंग करायला जातो. तर या जगात ऍक्सिडेंटली काहीच होत नाही. आपल्याला मोठ्या अचिव्हमेंट्स करण्यासाठी आणि गरिबीला जर तोडायचं असेल तर निर्णय घ्यावा लागेल. अमिताभ बच्चन फार मोठं नाव बनलं. आज अभिषेकचं नाव नाही बनणार तेवढं का? ऑलरेडी बाप्पाचं बनलं गेलंय. मला कळलं माझ्या खानदानात कुणाचंच नाव नाही बनलं गेलं. मला चान्स आहे, तुम्हाला पण चान्स आहे. तुम्ही मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा बाई असो किंवा माणूस असो किंवा रिटायर पर्सन, नो मॅटर. कलर मॅटर नाही, एज्युकेशन मॅटर नाही, कास्ट मॅटर नाही, तुमचा जेंडर मॅटर नाही. मॅटर हा आहे की तुमच्या जिंदगीत काहीतरी तुम्हाला निर्माण करायचं का? विमान नाही, बल्ब नाही, चंद्रावर जायचं नाही, ऍटलीस्ट गरिबीचं लेबल तोडायचं. याच्यासाठी गांधीजीला कोणी विश्वास दिला नव्हता. लढा गांधीजी, मी आहे, मी आहे, आम्ही आहे. अरे बापरे, इथं किती लोक विश्वास देऊ राहिले. प्लान बघितला असेल तुम्ही 1-1.5 तास. आता आम्ही एक्सपर्ट लोक जे महिन्याला लाखो रुपये कमवतात, मी महिन्याला ऑलमोस्ट 25 लाख कमवतोय. आता माझा डायरेक्ट इन्कम आहे. आता माझा पैसा मला पैसा कमवून देऊ राहिला. तर मला असं वाटतं एक निर्णय तुमचे आयुष्य बदलू शकतो. देव देणार नाहीये. कारण की एकदा आकाशवाणी झाली, झाड वर माकड बसलो होतं. आकाशवाणी झाल्यावर आकाशवाणी काय झाली की ह्या पाण्यात जो उडी मारणार तो राजा आणि राणी होणार. माकडाने जर उडी मारली तर राजा होणार आणि माकडीने जर मारली तर काय होणार? राणी होणार. अरे बघा, लोक हसायला लागले. तर आकाशवाणी झाल्याच उडी टाकली. कोणी? उडी टाकली. आकाशवाणी पाण्यात उडी टाकून वर आली तर ती फुल माकडीन होती, ती राणी झाली, राणी. आणि ती शोधते माझा राजकुमार कुठे कुठे. हे माकडवर झाडावरच बसलो होतो. माझ्या सिनियरने मला उदाहरण दिलं बरं का, म्हणून मी लय जागा झालो. म्हणले अरे उडी का नाही टाकली? तो म्हणला नसतो झालं तर ती राणी म्हणली माकड तर राहिला असता ना. म्हणजे मला येणार उदाहरण एकदम शॉर्ट झालं तुम्ही. कारण की मी विचार केला यार, मारताना कोणी जर रोखू शकत नाहीये ना, तर उडण्यासाठी पण आपल्याला कोण रोखलं नाही पाहिजे. तर आता आपण काही क्वेश्चन्स, जनरल क्वेश्चन घेऊ पब्लिक मधून, चॅट बॉक्स मधून. तर त्या एक प्रश्न जे आपण इथं आन्सर डिस्कस करू सगळेजण, चालेल? तर सगळेजण प्रश्न घेऊ शकताय, उत्तर घेऊ शकताय. तर ओव्हरऑल पहिला प्रश्न मी घेतो. तर पहिला प्रश्न असतो की सर, हे मला माहिती आहे, मी लय बघितलंय, केस पांढरे झाले, अशा लय कंपन्या लय आल्या आणि लय गेल्या. काय वाटतं तुम्हाला? ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देतोय? बोला. शॉर्ट सिंपल उत्तर घेऊ, म्हणजे ओव्हरऑल सगळे प्रश्न संपून जातील. म्हणजे निर्णय घ्यायला पण लोकांना सोपं होईल आणि ग्रो करायला पण सोपं होईल. तुम्ही फार लकी आहेत की तुम्हाला आज डिजिटली मुळे, सोशल ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे हे एवढं इझी झालं. सो पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर. सर मी बोलतो. जे आज ज्या लोकांचं मत आहे की बाबा अशा खूप कंपन्या गेल्या, तर बघा सिंपल गोष्ट आहे की बाबा डायरेक्ट सेलिंग प्लॅटफॉर्म हा ट्रिमंडस लेवलचा बदलाव कंटिन्यू करत चाललाय. आणि ज्या कंपन्या आल्या गेल्या, हे जे तुम्ही बोलताय की हे कधीचं विधान आहे, हे पण लक्षात घ्या. खूप कंपन्या आल्या गेल्या, असा विषय एकच आहे की डायरेक्ट सेलिंगला मागच्या 2016 मध्ये डायरेक्ट सेलिंगला ज्यावेळेस गव्हर्नमेंट गाईडलाईन आल्या, 2019 मध्ये स्टेट वाईज लॉ आले, आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं 2020 मध्ये खूप मोठ्या लेवलचा ट्रिमंडस लेवलच्या लॉ रेग्युलेशन आले. काळानुसार डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री बदलत गेली, अपडेट होत गेली. आणि आजच्या सिच्युएशनला गव्हर्नमेंट पण सांगते की बाबा तिथं गव्हर्नमेंट याच्यावर एज्युकेशन सिस्टम पण आणली, गव्हर्नमेंट याच्यावर एज्युकेशन बॉडी तयार केली, गव्हर्नमेंट याच्यावरती लॉ तयार केले. तर हा जो पास्ट आहे, कंपन्या आल्या गेल्या हा पास्ट आहे. पण प्रेझेंट काय, तर सगळ्या कंपन्यांमध्ये आज जर प्रेझेंट पाहिलं गेलं तर तिथं ग्रोथ आहे, सगळ्यात मोठी ग्रोथ आहे. आज रस्त्याने चालताना पण आपण बघतो बऱ्याच वेळेला की रस्त्याने समजा फॉर एक्झाम्पल पुणे आणि बॉम्बे हायवे, पुणे बॉम्बे हायवेवरती बऱ्याच वेळेला ऍक्सिडेंट होतात. मग असं नाही की त्या रस्त्यावरती जायचंच नाही असा आपण निर्णय घेत नाही, कारण आपल्याला माहिती ऍक्सिडेंट झाला तरी आपण त्या रस्त्यावरती वारंवार चालतोय. मग आज या इंडस्ट्रीमध्ये पण होऊ शकतं, काही आले काही गेले. पण आजच्या सिच्युएशनला जर बघितलं गेलं तर डायरेक्ट सेलिंग हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म बनला गेलाय. आणि या डायरेक्ट सेलिंगच्या प्लॅटफॉर्ममध्ये सनेज जो काही आज का सनेचा जर पूर्ण एक तुम्ही जर पाठीमागचा रिव्ह्यू बघितला तर जवळजवळ 7 वर्ष सनेजला झालेत फ्रेंड्स. 7 वर्षापासून सनेज इतक्या चांगल्या लेवलला ग्रोथ करते.
एवढ्या चांगल्या लेवलचं काम झालं. आणि त्यातले जर बघितलं गेलं तर मागच्या 2 वर्षाचा जो काळ बघितला, फ्रीडम प्लॅनला ज्यावेळेस कंपनीने आणलं तर ट्रिमंडस लेवलचा बदलाव आज लोकांच्या लाईफमध्ये व्हायला लागला. आणि गव्हर्नमेंटच्या जे गाईडलाईन्स आहे, ज्या रूल्स रेग्युलेशन कंपनीची आज ग्रोथ करते, तर मला नाही असं वाटत की पास्टमध्ये अडकून पडलं पाहिजे, प्रेझेंटमध्ये विचार केला पाहिजे आणि ग्रोथ केली पाहिजे. दुसरा प्रश्न आहे अमोल सर, की बाकीच्या कंपन्या बंद पडल्या तर तुमची का नाही बंद पडू शकत? सिंपल सर, कुठलाही प्रश्न, कुठली कंपनी बंद पडण्याचं रिझन काय सर, की बंद पडण्यासाठी त्या कंपनीच्या काही लिगल पॉलिसीज ज्या त्यांनी कंप्लीट नाही केल्या त्यामुळे पण होऊ शकतं. आणि नॉर्मली ज्या कंपन्या बंद पडल्या सर, तर त्याच्यात जर बघितलं गेलं तर प्रोडक्ट बेस कंपन्या ज्या जनरेशन प्लॅटफॉर्मला घेऊन चालल्या सर, अशी एक सिंगल कंपनी जी बंद पडली. म्हणजे जर लोक जे म्हणतात कंपन्या बंद पडल्या, तर याच्यात जर बघितलं पाहिजे, कारण डायरेक्ट सेलिंगमध्ये 2-3 ऑप्शन येतात सर. डायरेक्ट नेटवर्क मार्केटिंगमध्ये एक असतो बायनरी बेस्ड प्लॅन असतो, ज्यामध्ये बायनरी बेस्ड इन्कम वाटलं जातं 2 लेगवरती. आणि त्यानंतर काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतात ज्याच्यामध्ये पैसा रोटेट होतो, प्रोडक्ट रोटेट होत नाही. तर नॉर्मली जर बघितलं तर इन्व्हेस्टमेंट बेस्ड प्लॅन बंद पडलेत आणि त्यानंतर जर तो येतो तो म्हणजे बायनरी बेस. पण जनरेशन बेस सर कुठली अशी कंपनी नाही जी बंद पडली. मला कोणी पण एक्झाम्पल द्यावं की मागच्या 5-7 वर्षामध्ये जनरेशन बेस काम करणारी कंपनी बंद पडली. त्यामुळे ते नाहीये सर, हे समजलं पाहिजे. कधी कधी काय होतं, आपण दुसरी एक गोष्ट बघून आपल्याला वाटतं हे पण त्याच्यासारखीच असेल, तर तसं नाहीये. मागच्या 5-7 वर्षामध्ये कुठलाही डायरेक्ट सेलिंग मध्ये जनरेशन बेस्ड कंपनी कधी बंद पडलेली नाहीये. आणि आज सनीचा प्लॅन हा जनरेशन बेस्ड प्लॅन चाललाय, फ्रीडम प्लॅन हा जनरेशन बेस्ड प्लॅन बनला गेला. त्यामुळे मी गॅरंटी देतो सर, हा विषयच येत नाही बंद पडण्याचा, कारण पडलंच नाही आतापर्यंत बंद असं काही. ओके ओके ओके, चला नेक्स्ट प्रश्न घेऊ आपण. सरांच्या फक्त एक गोष्ट ऍड करायची होती. आज जर बघितलं तर आपली कंपनी बंद का नाही पडणार, कारण आज आपले जे हेल्थचे प्रोडक्ट आहे सर, आज हेल्थची जी इंडस्ट्री ग्रो होतीये किंवा आज हेल्थची जी गरज आहे लोकांना, जसं आपण बघतो आज की प्रत्येक घरामध्ये एक ना एक आजार आहे सर. आणि असं कुठला आजार नाहीये ज्याच्यावरती आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट नाहीयेत. त्यामुळे आपले प्रोडक्ट 100% प्रत्येक घरामध्ये जाणार सर. आणि आज एवढं पॉप्युलेशन आहे ज्यांना आपल्या प्रोडक्टची रेग्युलर गरज आहे. त्यामुळं सर आपली कंपनी बंद पडायचा सर प्रश्नच येणार नाही. हा, दुसरी गोष्ट, आपण पैसे दिले का प्रोडक्ट देतो, कंपनीला पळून जायला काही नाहीच आहे. एवढी मंद लोकांना पे आउट देते. कंपन्या बंद कुठे पडतात, ज्यांच्याकडे खजाना साठतो किंवा जे लोकचे प्रोडक्टची लोकांना कुठेतरी फसवणूक होती, प्लॅन प्रॉफिटेबल नसतो. तर आपले एन कस्टमर सॅटिस्फाईड आहे, प्रोडक्ट देणारा सॅटिस्फाईड, कंपनी सॅटिस्फाईड, गव्हर्नमेंट सॅटिस्फाईड. म्हणजे जसं किराणा दुकान जर बंद पडलं तर काही इम्पॅक्ट नाही पडत लोकांवर, तसं आज आपली कंपनी कुठल्याही गोष्टी साठून नाही राहिली. ओके ओके ओके, चला नेक्स्ट प्रश्न कुठला आहे, वाचा. तर जरा विचार करून सांगतोय. ओके, डिसिजन आणि ला वेळ पाहिजे, विचार करून सांगतोय असा प्रश्न. ओके, बघा सर, बऱ्याच लोकांच्या माइंडमध्ये जो क्वेश्चन असतो की बाबा विचार करून सांगतो, मला असं वाटतं की लाईफ मध्ये जर सक्सेस बनायचं असेल ना, तर विचार करून कधी बनत नसतं, तर आपल्याला ते डिसिजन आणि ऍक्शन मध्ये आणावं लागतं. आणि विचार करावा असंच का वाटतं, काहीतरी शंका मनामध्ये असतात आपल्या की बाबा प्रोडक्ट रिलेटेड असेल, सिस्टम रिलेटेड असेल, कंपनी रिलेटेड असेल, तर विचार करण्यासाठी एक राईट व्यक्तीचं सजेशन असतं. एक थोर व्यक्ती आहेत, एक व्यक्तिमत्व, ते काय सांगतात माहितीये का सर, की 9वीच्या मुलाने 10वीच्या मुलाबरोबर मैत्री केलेली फार उत्तम आहे, पण जर 10वीच्या मुलाने 9वीच्या मुलाबरोबर जर मैत्री केली तर ती 100% घातक आहे. मग जर आपल्याला जर वाटतं ना विचारच करायचा आहे, तर आपल्याला कुणाच्या तरी सजेशनची गरज वाटते. तर मग त्या बिझनेसमध्ये, नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये, आज सनेजमध्ये जी लोक पैसे कमवतात, आज ज्या लोकांनी लाखो रुपये कमवले, करोडो रुपये कमवले, अशा व्यक्तीला जर आपण विचारलं, ज्या शंका आहेत माझ्या मनामधल्या, त्या शंका जर मी त्या व्यक्तीला विचारल्या आणि त्याच्याकडनं जर त्या शंकेचं निरसन करून घेतलं, तर मी म्हणतो विचार करायची गरजच नाहीत ना. आणि ऑलमोस्ट आज इथे एवढी लोक करोडपती बनलीत, तरी अशीच तर नाही बनलीत. सनेजमध्ये ऑलमोस्ट लाखो लोक बिझनेसमध्ये आलेत, लाखो लोक प्रोडक्ट युजर बनलीत. आज आकडा आपण फिक्स सांगू शकत नाही, एवढी लोक आज बिझनेसमध्ये इन झालेली. म्हणजे हे लाखो लोक येण्याच्या अगोदर यांनी विचार केलाच ना. मग मला वेगळा विचार करण्याची काय गरज आहे? म्हणजे जो प्लेन हायवे ऑलरेडी बनलेला आहे, मला फक्त त्याच्यावरती जायचं आणि ड्रायव्हिंग करायची. ओके, म्हणजे गाड्या, ही गर्दी, हे लोक, एवढा पैसा का आला, तर लोक येऊ राहिले बिझनेस मध्ये. विचार केलाय ऑलरेडी या सगळ्या लोकांनी सर, असं नाही की बाबा हे अचानक झाली. म्हणजे रेडी मोबाईल बनलेला आहे, तो डायरेक्ट परचेस करून वापरा नवीन बनवण्यापेक्षा. हा, सगळ्यात सिंपल, डोकं लावण्याची गरजच नाही आपल्याला. आजकाल काय होतं सर, बऱ्याच लोक अशा काही संधी पाहतात, पण आपले आज जर बघितलं तर सल्लागार समिती लई मोठी आहे आपली, सल्ला. लोक सल्ला कुणा घेतात, अरे मी एक बिझनेस प्लॅन पाहिला, करू का रे, बघू का रे, ट्राय करतात. मी लग्न करण्याच्या अगोदरच बायकोला म्हणतात, माझ्या संग नाचशील का, जमल का, संसार होईन का, दुकान टाकण्याच्या अगोदरच कस्टमर शोधत बसतात.
काही असे पण लोक असतील इथं की प्लॅन पाहण्याच्या अगोदर डोक्यातच विचार केला असं कोणाला मी तयार करू. तर जे सल्ला कुणाकडून घेतला पाहिजे किंवा या बिझनेसमध्ये सुरुवातीला बिगिनिंगला सपोर्ट कसा असतो माणसांना? सल्ला जे म्हणतात ना सर, याच्या बाबतीत आपले लीडरले सुंदर एक्झाम्पल देतात की एक व्यक्ती आहे ज्याचं लग्न झालंय, तो रोज आपल्या बायकोला मारतो, आणि दुसरा एक व्यक्ती आहे त्याचं लग्न झालं, लाईफ एकदम जबरदस्त, एकदम हॅप्पी चालली. आता एक नवीन व्यक्ती ज्याला लग्न करायचंय तर त्याने कुणाला विचारलं पाहिजे? जो आपल्या बायकोला मारतो त्याला जर विचारलं तर सल्ला काय मिळणार आहे? हे लग्न करू नको, लय वाईट असतं. अरे पण ज्याचा संसार एकदम हॅप्पी चाललाय, एकदम आनंदात चाललाय, त्याला विचारलं पाहिजेत ना. मग जो बिझनेसमध्ये फेल झालाय, ज्याला काही बिझनेसची आयडिया नाही, त्याला जर विचारलं तर सल्ला चुकीचाच भेटणार आहे. म्हणजे आपण जे सांगतो बाबा मला डॉक्टर बनायचं तर डॉक्टरला जाऊन विचारा. मग जो एकदम आनंदात ज्याचा संसार चाललाय 100% त्याला विचारलं पाहिजे. ज्यांनी बिझनेस दाखवलाय म्हणजे याचा अर्थ त्यांनी त्या बिझनेसला डिसिजन घेतलाय, तर 100% त्याला विचारलं पाहिजे, ना की बाहेरच्या व्यक्तीला जाऊन, मित्राला, काकाला, मामाला, आईला, भावांना, कुणालाच नाही. माझ्या लाईफमध्ये पण असा प्रसंग आला होता की डिसिजन मला घ्यायचं होतं. माझं घर मला चालवायचंय, मला जर त्रास झाला तर मला सहन करायचंय, माझा त्रास वाटून घेण्यासाठी कुणीच येणार नाही. जर स्वप्न माझे पूर्ण पण मलाच करायचे आणि डिसिजन पण मलाच घ्यायचे, तर त्याच्यासाठी सल्ला पण माझाच पाहिजे सर, मला असं वाटतं. मला करायचंय पण थोडंसं पैसा मॅनेज करायला वेळ लागणार आहे, तर एक थोडा 2-4 दिवसाचा वेळ द्या मला, नंतर आपण मॅनेज करूया. हा प्रश्न आहे नेक्स्ट. पैसा मॅनेज करायला सर ऍक्च्युली वेळ बघा सर, खूप मोठा विषय असेल तर पैसा मॅनेज करायला वेळ घेतला पाहिजे. म्हणजे 2, 5, 10 लाख रुपयाचा प्रश्न असता, 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचा तर वेळ घेतला पाहिजे. पण सर आयुष्य बदलण्यासाठी आज इथं जास्त काही नाही, 25 ते 30चे प्रोडक्ट परचेस करायचे आणि त्याच्यासाठी 2-5 दिवस पाहिजे. तर मला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यक्तीने समोरचं ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की बाबा आतापर्यंत मी पैसे कमवण्यासाठी किती वर्ष वेळ दिला. मग समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 5 वर्ष वेळ दिला, 10 वर्ष वेळ दिला, मग 5-10 वर्षामध्ये आज अशी परिस्थिती आपली नाही का की आपण 25 ते 3000 रुपये लगेच मॅनेज करू शकतो? होऊ शकतं. इन केस अचानक माझ्यावरती एखादा हॉस्पिटलचा इमर्जन्सी आली, मी आज गाडी टू व्हीलर चालवतोय आणि अचानक मी गाडीवरनं माझी गाडी स्लिप झाली, पावसात सटकली, खाली पडलो आणि माझा आता पाय तुटला आणि पाय फ्रॅक्चर झाला आणि मी डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरला मला आता सांगायचंय, डॉक्टर म्हणतात की नाही अमोल सर तुमचं आता काय करावं लागेल, पायाचं ऑपरेशन करावं लागेल आणि तुमच्या पायाला बँडेज वगैरे लावावं लागेल किंवा तुम्हाला प्लास्टर वगैरे करावं लागेल आणि त्यासाठी 25,000 रुपयाची गरज आहे. आणि मी असं डॉक्टरला त्यावेळेस जर म्हटलं सर की बाबा 2-3 दिवस द्या डॉक्टर विचार करण्यासाठी, 2-3 दिवस द्या पैसे मॅनेज करण्यासाठी, तर असं होईल सर डॉक्टर माझ्यासाठी थांबणार नाही आणि माझा पाय पण माझ्यासाठी थांबणार नाही. मग त्यावेळेला मी काय करणार? त्यावेळेला मी पैसे मॅनेज करणारच ना. मग सर माझा पाय मोडून पडतोय तर मी पैसे मॅनेज करणार इमर्जन्सी, तर इथं आयुष्य मोडून पडलं सर, अक्षरशः आयुष्य मोडून पडलंय. कारण वर्षानुवर्ष चाललंय सर, हेच 2-5 दिवस द्या, 2-4 दिवस द्या, 2-4 दिवस द्या, किती दिवस चालणार ना सर, किती दिवस चालणार सर, पूर्ण आयुष्य मोडून पडलं. याच्यासाठी सर मला असं वाटतं त्यावेळेला इमर्जन्सी मी त्यावेळेला सर जाणार, माझ्या मित्राला कॉल करणार, माझ्या नातेवाईकाला कॉल करणार की बाबा आत्ताच्या आत्ता पैसे पाठव, कारण मी हॉस्पिटल, माझा पाय तुटायची वेळ आली, मला आत्ता इमर्जन्सी आहे. तर मला असं वाटतं सर आयुष्य मोडून पडले तर ताबडतोब पैसे मॅनेज केले पाहिजे आणि ताबडतोब पैसे मॅनेज बिझनेस स्टार्ट केला पाहिजे. मी वैयक्तिक सर ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट करायचा होता, अक्षरशः सर ज्यावेळेस मला इमर्जन्सी कळालं त्यावेळेला सर मी कमीत कमी 10 मित्राला कॉल केले, 10 मित्रांना, आणि एका मित्राला म्हटलं बाबा फोन, पहिल्या मित्राला कॉल केला तो म्हटला नाही यार पैसेच नाही, दुसऱ्या मित्राला कॉल केला तो म्हटला नाही यार जरा अजून अडचणी, जरा 2-4 दिवस थांब, तिसऱ्या मित्राला कॉल केला त्याने 1,000 रुपये दिले सर आणि मला 30,000 रुपयाची अरेंजमेंट करायची होती. पण दुसऱ्याने मला 1,000 रुपये, तिसऱ्या मित्राने 1,000 रुपये दिले, पण म्हटलं नाही हटायचं नाही, परत तयारी करायची. मी तिसऱ्याला फोन केला सर, चौथ्याला फोन केला, त्याने 3,000 रुपये दिले. नंतर मला कोणी असे किरकोळ करून सर मला 10 मित्राला कॉल केले आणि तेव्हा सर माझ्याकडे 30,000 रुपये मॅनेज म्हणजे तुम्ही 30,000 एवढे मॅनेज का केले की तुम्हाला कमीत कमी वर्षात 3-4 लाख भेटतील हा विश्वास दिला असन किंवा विश्वास तुम्ही घेतला असन. म्हणजे विश्वास दिला जातो पण विश्वास घेतला तरच तो बॉन्ड होतो आपल्याकडे. येस 100%. बी मध्ये झाड आहे पण जोपर्यंत जमीन त्याला ग्रहण नाही करत तोपर्यंत त्याचं खरं पोटेन्शियल बाहेर निघत नाही. म्हणजे कोळशात आग आहे पण त्याला भट्टीत टाकावं लागतं. आता बघा आपण फास्टॅग बोलतोय, तर आज एक 4-5 हजारांनी, 1,000-1,200 PV पण आपण जॉईनिंग फ्री म्हणतो, 1,000, 2,000, 5,000 जॉईनिंग करू शकतो आपण. पण फास्टॅगच का मला असं वाटतं की ऑलमोस्ट जर 6 लोकांनी जरी 15,000 PV फास्टॅग घेतला आपल्याकडे, माझा आणि आपले खाली 5-6 लोक, तरी ऑलमोस्ट आपला पर्सनल कॅशबॅक बोनस 1350 आणि 15 म्हणजे ऑलमोस्ट 16,000 बरोबर आहे. पण इथं जर आपण 1,100 PV सुरू केली तर 600 चेक निघतो. बरोबर. आणि आपल्याला जर ओव्हरऑल जर बघितलं
नेटवर्कमध्ये आता आपली सिल्वर डायरेक्टर एक रँक आहे आपली, जे आपल्याला 14% आपल्या पर्सनल परचेसवर इन्कम देते, 14%. तर 80,000 PV जर 1100 PV केले तर किती लोक लागतील? किती लोकांना शॉपिंग करायला लावा लागेल? जवळपास 80 ते 65 76 लोक लागतात. 76. आणि इकडे किती लोकात होतंय? 6 लोकात. 5+1 म्हणजे ऑलमोस्ट 6 लोकात होतंय 90,000 PV. आणि इकडे किती? ऑलमोस्ट 72-73 लोक. म्हणजे टाइम जाणार, एनर्जी जाणार. आणि जे लोक एवढ्या छोट्याशा अमाऊंट नेतील तर ते लोक बिझनेसमध्ये सिरियस करतील का? प्रमोट करतील का? काम करतील का? आणि जर बघितलं तर माइंड मध्ये आज मार्केटमध्ये लोक लाख 10-10, 20-20, 50-50 लाख ट्रॅडिशनल दुकान चालवतात, म्हणून ते 2-2, 3-3 वर्ष वाट पाहतात. तर फास्ट ट्रॅक मुळे काय होतं की कमी कामामध्ये आपल्याला जास्त इन्कम भेटतं. पहिला पार्ट. दुसरा पार्ट, सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल होतात आपल्याला वापरायला आणि लोकांना शेअर करायला. घरामध्ये सणीचं वातावरण तयार होतं. आणि दुसरी गोष्ट, आपण लोकांना हक्काने सांगू शकतो की या फास्ट ट्रॅकने काम करूया आपण. आणि दुसरी गोष्ट, आपल्या टीम मध्ये जसं डुप्लिकेशन पण होतं. बरोबर ना? यस, पॅनर ते उगवतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय? चॅटमध्ये क्वेश्चन आलाय. अमोल सर जसं म्हणले की मी 10-12 जणांकडनं मॅनेज केले. चॅटमध्ये क्वेश्चन आहे की मला लोकांकडे मागायला लाज वाटते, म्हणजे मी नाही मागू शकत बाबा लोकांकडे. माझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा मी करतो. ओके, अमोल सर. तर लोकांकडे मागायला लाज वाटते, बरोबर आहे सर. पण बघा, सिंपल गोष्ट आहे. मी जॉब केला सर. माझ्या जॉबमध्ये मी जनरल मॅनेजर पोस्टला होतो आणि माझ्याकडे भरपूर 350 वर्कर कंपनीमध्ये कामाला होते. चांगले चांगले पगार होते. इंजिनियर होते, काही बीटेक झालेले मुलं होते, भरपूर असे चांगले मुलं होते. आणि ज्या वेळेला हे सगळ्यांना जॉब चांगल्यावरती पगार पण चांगला असायचा. पण प्रत्येक पगारवाल्याची परिस्थिती कशी असायची गणेश सर माहिती का, की पहिला हप्ता यांना खूप चांगला असायचा, पेमेंट झाल्या, दुसरा हप्ता यांचा एकदम मग एकदम साधा सुद्धा जायचा, आणि शेवटचा हप्ता म्हणजे तो एकदम डेंजर अवस्थेत असायचा. तर प्रत्येक मंथ एंडला आहे ना, प्रत्येक व्यक्ती यायचा आणि मग म्हणायचं, साहेब काही ऍडव्हान्स मिळेल का? मग कोणी म्हणायचं, कोणी वर्कर लेवलचे लोक यायचे, साहेब गॅस टाकी संपली, गॅस टाकीला काही ऍडव्हान्स मिळेल का? किंवा काही मग कंपनीकडनं जर नाही मिळाला तर ते एकमेकाला म्हणायचे, 500 उसने दे ना, कोणी म्हणायचं 1000 उसने दे ना, कोणी म्हणायचं 300 उसने दे. जर भाजी आणायची होती, अरे घरात पाहुणे अचानक आले, जर नातेवाईकाला एक साडी घ्यायची होती, त्याला 300 दे ना. मग मी विचार करायचो यार, की मग मला असं वाटतं गणेश सर, की जे लोक म्हणतात मला पैसे मागायला लाज वाटते बाबा, तर ज्या वेळेला मग जॉबमध्ये अशी अवस्था बनती त्यावेळेस आपल्याला अशी का नाही लाज वाटत, की ज्यावेळेस आपल्याकडे पैसे नसतात त्यावेळेस बाबा, की उसने पैसे मागायला 500 रुपये, 1000 रुपये, गॅस टाकीसाठी 1000 रुपये उसने मागायला आज लाज वाटत नाहीये. तर मला असं वाटतं इथं छोट्या मोठ्या, म्हणजे आज नकळत ही, पण इथं आपण लाज शरम आपण ठेवून देत नाही का बाजूला. मग तिथं आपण तिथं सगळे लाज शरम बाजूला ठेवून आपण पैसे मागतो. तर इथं मला असं वाटतं आयुष्य बदलणार यार. चांगल्या कामाला तुम्ही चाललात तर इथं का लाजायचं, का इथं शरमायचं का नाही? काय नाही, आपलं आयुष्य आहे, आपल्याला कोण येणार नाही. आपण जर म्हणतो लाज लज्जा शरम, तर मला सांगा ना, ज्या वेळेला मला पैशाची गरज पडणार आहे, ज्या वेळेला माझ्या स्वतःच्या फॅमिलीमधला किस्सा आहे सर, की माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई ऍडमिट होती आणि मला पैशाची गरज होती. तर मी हॉस्पिटलच्या इश्यूसाठी पैसे मागायला गेलो याला त्याला, मी निर्लज्ज होऊन पैसे मागितले पण नाही मिळाले मला. मग अशा सिच्युएशन मध्ये मी विचार करतो की बाबा तिथं ती अवस्था काय होती, मग का मी याच्यात मध्ये अडकून पडायचं नाही. कोणी काम येत नाही साहेब. आताच्या सिच्युएशनला मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवल्या पाहिजे आणि निर्णय घेतला पाहिजे, आणि अशा वेळेला कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे, लोकांना मागितले पाहिजे पैसे, पण मॅनेज केले पाहिजे. ओके. चॅटिंग मध्ये आणखीन एक क्वेश्चन आलाय तुषार सर, की करायचंच आहे मला 100%, पण मी पेमेंट झाल्यावर करतो, मग आता तुम्ही एवढी घाई का करता? मला काय म्हणायचं माहितीये का, ज्यावेळेस असा प्रश्न येतो सर, 100% माझ्या वेळेस पण हेच प्रश्न डोक्यात होते. हे फक्त पळवाट काढण्यासाठीचा मार्ग असतो. कसं असतं, पेमेंट महिन्यातून एकदाच पेमेंट होतो. मला असं वाटतं इथून मागे जर आपण 5 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष जॉब केलेला आहे, एका वर्षामध्ये 12 वेळा सॅलरी येते, बरोबर ना? एका महिन्याला एकदा पगार मिळतो, म्हणजे एका वर्षामध्ये 12 वेळा पगार मिळतोय. आणि आता मागच्या महिन्यात पण पगार झालेला होता, तो ऑलरेडी खर्च झालाय. इथून माग 5 वर्ष काम असेल तर 12×5 = 60, जवळपास 60 वेळा पगार झालेला आहे. आणि 60 वेळा पगार झालेला असताना पण आता जर आपल्याकडे पैसे नसतील तर येणाऱ्या पगाराला पण ते कुठे शिल्लक राहणार आहेत? काहीच विषय नाही. मला एकच कळतं, काय मिळणार ह्याच्यावर जर फोकस असेल ना तर काय जाते ह्याच्याकडे लक्ष जात नाही. असं तर मला असं वाटतं इथून काय फायदा होतोय हा जर लोकांना दिसला, मला एकच कळलं होतं, एवढे लोकांचं लाईफ बदलते ना सर. मी स्टार्टअप करताना मला एक कळलं, माझं कर्ज 6 महिने, 8 महिने किंवा वर्षभरात कर्ज फिटलं तरी लय भारी काम होईल सर. मी एका व्यक्तीला घेऊन त्याच्या बँकेमध्ये गेलो आणि त्याच्या बँकेमधले पैसे त्याला काढायला लावले होते. का तर मला कळलं होतं मला इथून फायदा काय होणार. पेमेंट झाल्यावर केलं तर
हा, मग पेमेंट झाल्यावर तोच तो विषय ना. मागच्या महिन्याचा पेमेंट झाला आणि तो पेमेंट आपल्या रेग्युलर नीड्ससाठी जातोच आहे. रेग्युलर लागतात, पगार होतो, पगार खर्च होतो, पगार होतोय, पगार खर्च होतोय. तर ह्या महिन्यात पण जो पगार होणार तो पण खर्च होणारच असा असेल. तर पगार झाला तरी मॅनेज करावंच लागणार आहे ना. मग सॅलरी झाल्यावर जे मॅनेज करायचे ते आजच करणं कधी पण चांगले. आणि आज का करायचंय, करून करायचंय तर राईट टायमिंगला केलं. बघा, बॅट आणि बॉल जर टायमिंग मॅच झाला ना तर 6, मिस झाला तर विकेट. तर करून करायचंच आहे ना, तर राईट टायमिंगला करणं कधी पण फायदेशीर राहत. असं हे जे म्हणतात ना गणेश सर की बाबा पगार झाल्यावर करायचंय, म्हणजे याचा यांचा डिसिजन झालाय आता की बाबा केला करायचंय. आता राहिलंय का ऍक्शन. आणि धीरूभाई अंबानीचे खूप चांगलं वाक्य आहे. ते म्हणतात मग मेरे डिसिजन में और ऍक्शन में कभी गॅप नाही रखता. पण आपला एक नॉर्मल माणसाचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे. डिसिजन का तर मला हे करायचं, मला ते करायचं. तो म्हणतो की मला या चौकात आहे ना एक वडापावची गाडी लावायची, मस्तपैकी तयारी करणार आणि सगळ्याला सांगणार मला चौकात वडापावची गाडी लावायची बरं का, गाडी लावायची बरं का, गाडी लावायची बरं का. पण तोपर्यंत त्याच्यात तो फक्त सांगत राहणार. पण तोपर्यंत दुसरा कोणतरी बाहेरचा माणूस येणार, एखादा कुठला तरी UP बिहारचा कोणतरी येणार आणि ती गाडी लावून पण टाकणार. आणि हा म्हणणार अरे यार मला लावायची होती, मला लावायची होती, मला लावायची होती. म्हणजे यांनी फक्त डिसिजन घेतलाय, बरोबर ना, मला वडापावची गाडी लावायची आहे, पण ऍक्शन घ्यायला तयार नाहीये. मला असं वाटतं डिसिजन आणि ऍक्शन मध्ये गॅप नाही ठेवला पाहिजे. काय ते ताबडतोब मॅनेज केले पाहिजे. असे कित्येक पगार आले, कित्येक पगार गेले, कित्येक पगार आले, कित्येक पगार गेले. आतापर्यंत काय राहिलंय का? त्यापेक्षा या पगार आता मॅनेज करावं, सुरुवात करावी आणि नंतर त्या पगाराचं पुढचं कॅल्क्युलेशन बघावं. सर आज शेकडो लोक पैसे कमवत आहेत. जर मला पगाराचा प्रॉब्लेम आहे तर मी एकच विचार करेन, सांगितल्याप्रमाणे जर 1 वर्षानंतर महिन्याला 1 लाख रुपये इथून मिळणार असतील तर ही छोटी गोष्ट नाही ना सर. मग 1 लाख रुपये जर महिन्याला मिळणार आहेत 1 वर्षाच्या आत, तर जाणार काय? आता मॅनेज किती करायला लागणार? 20-25 हजार मॅनेज 100% करणार सर. का? एवढा मोठा बेनिफिट होणार. ह्याच्यावर जर ट्रस्ट बसला तर, आणि तो बसलाच पाहिजे. ओके. तरी पण त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे करतो मी मॅनेज, पण 1-2 दिवस तरी वेळ द्या मला मॅनेज करायला. मॅडम, सगळ्यात महत्वाचं ते लॉस ऑफ लेट डिसिजनची जेव्हा क्लिप दाखवतो आपण, तर त्या क्लिपमध्ये जसं की बघा सर, राईट क्वेश्चन विचारला. कारण हाच क्वेश्चन तुम्ही तरी 2 दिवस म्हणताय सर, पण मी सरांना म्हणत होते की कारण 25 तारखेला बघितलं होतं 5 दिवस थांबा, बरोबर आहे. मग 5 दिवसामध्ये त्यांनी मला एकच सांगितलं, त्यांनी मला ज्यावेळेस दाखवलं ना सर की त्यांच्याकडे काही लोकांचे फॉर्म भरलेले, आणि रिअल सर की त्या दिवशी त्यांच्याकडे 5 जॉईनिंग आल्या होत्या. आणि त्याच्यातले काही लोकांचे असे होते की रिअल त्यांच्याकडे पैसे नव्हते. काही लोकांनी असं दाखवलं होतं की, आणि त्या प्रेझेंटेशन ऐकल्यावर पण मी बघितलं होतं तिथं की एक लेडीज म्हणली की अरे मी गोल्ड सोनाराकडे ठेवलं आणि पैसे मॅनेज केले. काही व्यक्तीचं असं बघितलं होतं मी की ज्याला 10% पैसे काढले. तर रिअल मग आज इथं आतापर्यंत लोक ठीक आहे 2 दिवस 4 दिवस सर, मला ज्या व्यक्तीनं जॉईनिंग केलं ना त्या व्यक्तीला जेव्हा मी बोलले की 10 दिवस 5 दिवस, तर त्यांनी बोलले मॅडम काय हरकत नाही, तुम्ही महिना घ्या, पण नुकसान काय होणार आहे. आणि रिअल सर की फक्त 5 दिवसाचं नुकसान, हे जेव्हा मला त्यांनी लाईव्ह एक एक्झाम्पल दिलं, तर एका व्यक्तीचं इन्कम 2 लाख झालं होतं आणि एका व्यक्तीचं इन्कम 10 लाख झालं होतं. आणि डिसिजन मध्ये गॅप आहे ना फक्त एका दिवसाचा होता सर. आणि रिअल पाहायला गेलं, कारण बघा ना सर 2 दिवसांनी करायचे ना, मग 2 दिवसाचे आज का नको, तर मॅनेज करावे लागतील. 100% ठरवलं तर होऊ शकतं सर. मॅनेज करू. आणि आपण 2 प्रकारचे लोक असतात, पैसा असणारा आणि पैसा नसणारा. पैसा नसणाऱ्या माणसाने घर लोन करून घेतो, हॉस्पिटल लोन, मुलाचं शिक्षण लोन, शेतीतला पेरणारा माणूस पण ऍडजस्ट करतो. क्रेडिट कार्डवर आज सोफा, चेअर, मोबाईल घ्यायला लागले लोक. मग धंदा करण्यासाठी का मॅनेज नाही केलं पाहिजे? आज जर लग्न करायला लोक खर्च काढून राहिले, सगळीकडे खर्च देऊ राहिलेत, मग आपण आपल्या फेस व्हॅल्यू, जे मित्र परिवार, आपल्या व्हॅल्यूचा काही वापर केला पाहिजे का नाही अरेंजमेंट. दुसरा पार्ट, ज्याच्याकडे पैसे आहेत तर सगळ्यात बेटर इन्व्हेस्टमेंट काय आहे की तुमचा पैसा कंपाऊंडिंग झाला पाहिजे, मल्टिप्लाय झाला पाहिजे. तर मग अशा ठिकाणी पैसे टाका की ज्याच्यातून खरंच आपल्याला मोठा पैसा भेटू शकतो. मग असतील तर घरात ठेवून काय फायदा आहे. दुसरा पार्ट असा पण प्रश्न येतो लोकांचे की करिअर सिक्युरिटी काय बाबा, करिअर काय होणार. अरे राजांनो, 40 वर्ष काम करून, ऍक्टिव्ह काम करून म्हातारा होतात लोक, तरी पॅशिव्ह, त्यांना टाइम नाही, मनी नाही, सिक्युरिटी नाही, इज्जत पण नाही, पूर्ण ड्रीम पण फुलफिल केली नाही. काय करिअर झालं? मला असं वाटतं आज जर बघितलं तर इमॅजिन करणार, पूर्ण जिंदगीभर लोक काम करून काय करिअर होतं त्यांचं. कुठं कामाला जाणं आणि इन्कम येण्याला करिअर म्हणतो का आपण? नाही.
यंग तरुणपणामध्ये तुमच्याकडे टाइम फ्रीडम पाहिजे, तुमच्याकडे पैशाचं फ्रीडम पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट वाटली तुम्हाला 1,00,000-1.5 लाखाची खरेदी करायची, चालतं चालतं लक्षात आलं बाबा 1,00,000-2 लाखाची शॉपिंग करायची, करू शकले पाहिजे. चालतं चालतं असं वाटलं चला 7-10 लाखाची गाडी घ्यायची आणि एखाद्याला गिफ्ट करून टाकायची, तरी करू शकले पाहिजे. चालतं चालतं वाटलं एखाद्या मंदिराला डायरेक्ट चेक लिहून देऊ शकले पाहिजे 50,000 1 लाखाचं, चला याला म्हणतात फ्रीडम. पण आपल्या घरी जर पोराला सायकल घ्यायला 6 महिने, बायको कानातलं करा म्हणते त्याला पुढची दिवाळी, घर भाड्याचं भाडं जास्त आहे म्हणून लोक छोट्या घरात राहतात. तर मला असं वाटतं पूर्ण मला वाटते 5, 50, 100 जिंदगीची कमाई तुम्ही एका जिंदगीत डायरेक्ट सेलिंग मधून, नेटवर्क मार्केटिंग मधून 10-15 वर्षात कमवू शकता, मला असं वाटतं. त्याच्यामुळे याच्यापेक्षा बेटर करिअर होऊच शकत नाही. त्याच्यामुळे इमिजिएट घेतलं पाहिजे. करिअर बद्दल आणखीन जर विचार केला, करिअर कशाला म्हणतात? कारण सर आज असे व्यक्ती आहेत आज आपल्या हे सिस्टम मध्ये, म्हणजे काही लोकांच्या नजरेमध्ये मॅडम करिअर फक्त त्यांना मरेपर्यंत सॅलरी आली पाहिजे, लोकांना असं करिअर वाटतं. करिअर आहे पूर्ण जिंदगी एन्जॉय केली पाहिजे. तरुणपणे साला यंग रिटायर झालं पाहिजे, यंग रिच रिटायर. रॉबर्ट कियोसाकी काय म्हणतात की तरुणपणी तुम्ही श्रीमंत रिटायरमेंट घ्या, याला जिंदगी बघतात. सर आज खरंच मी माझ्या नजरेत एक ग्रेट व्यक्तिमत्व, लाईव्ह एक्झाम्पल मी तुम्हाला सांगाल सर. अशा व्यक्ती फक्त एका व्यक्तीने एक डिसिजन घेतला होता, एका व्यक्तीने डिसिजन घेतला होता. आज ते व्यक्ती माझे महागुरु आहेत. पण बघितलं गेलं तर सर 5.5 वर्षापूर्वी त्यांनी डिसिजन घेतला आणि आज त्यांनी त्यांच्याच लाईफमध्ये करिअर केलं नाही, तर सर त्यांच्यामुळं आज हजारो लोक 5,000 पासून ते इन्कम 10-12 लाखापर्यंत कमवतात त्यांच्यासोबत. सगळ्यात महत्वाचं त्या एका व्यक्तीमुळं विश्वास नाही बसणार सर, 6 लोक मर्सडीज मध्ये बसले. आज त्या एका व्यक्तीमुळे 1000 लोक फॉरेनला गेले, त्या एका व्यक्तीमुळे 150 ते 200 लोक स्वतःच्या घरामध्ये गेले आणि ती व्यक्ती आज 25 ते 30 लाख रुपये मंथली कमवती. ह्याच्यापेक्षा सिक्युअर करिअर कुठलंय आणखी सर? ग्रेट 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 ग्रेट. त्यानंतर हा प्रश्न असतो की यार इंडस्ट्रीचं भविष्य काय? तर मला वाटतं या इंडस्ट्रीचं भविष्य, ही इंडस्ट्री लोकांना प्रोडक्ट देते, ही इंडस्ट्री लोकांना पे आउट देते, ही इंडस्ट्री गव्हर्नमेंटला टॅक्स देते, ही गव्हर्नमेंटला जीएसटी देते आणि ही इंडस्ट्री लोकांचे जॉबचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू राहिले. सगळ्यात मोठा मेजर इश्यू आज प्राईम मिनिस्टर मानतात. मग मला सांगा ही इंडस्ट्री सोडून तुम्ही एखादी इंडस्ट्री समोर दाखवा मला, कुठली इंडस्ट्री आहे? आज जॉब मध्ये पण चांगले सॅलरी आहेत लोकांना, पण शेवटी ते गुलामगिरीचे ना. त्या लेवलला तुम्ही एखादा मोठा व्यक्ती ज्याला 4-5 लाख पेमेंट आहे, तो त्याच्या सॅलरीला कोणाला आणून बसू शकतो का? नाही बसू शकत. एखादा धंदा लई शेट झाला तर तो दुसरा कॉम्पिटिटर धंदा आला तरी त्याचा धंदा डाऊन होऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न हा येऊ शकतो सर की ओव्हरऑल जर मला ओव्हरऑल ऑब्झर्वेशन वाटतं की करायचंय मला थोडा वेळ द्या, हा एक प्रश्नाचं उत्तर तर झालंय, पैसे नाही याचं पण उत्तर झालंय. करायचंय मला पण थोडं घरच्यांना विचारूनच मला करावं लागेल, कारण की इथून मागं माझे काही असे निर्णय चुकले, त्याच्यामुळे मला आता घरच्याच्या सल्ल्याशिवाय करता येत नाही. बघा सर, मला असं वाटतं हा प्रश्न साहजिकच आहे, पण आज जे लोक प्रेझेंटेशन पाहतोय आपण सगळे लोक, गॅरंटेड ते काही ना काहीतरी घराबद्दल जबाबदाऱ्या असतात, कर्तव्य ते आणि ते पाहतात. म्हणजे 100% स्वतःचे डिसिजन स्वतः घेणं गरजेचं आहे. तरी पण काही लोकांना जर वाटतं घरच्यांना विचारलं पाहिजे. तर सर मला असं वाटतं चांगल्या गोष्टी करताना आणि वाईट गोष्टी करताना, एक तर माणूस चांगली गोष्ट करणार आहे, नाही तर दुसरी एक तर वाईट गोष्ट करणार आहे. तर बघा जे मुलं असतात लाईफमध्ये फर्स्ट टाइम समजा बिअर पित असतील किंवा सिगारेट पित असतील, नक्कीच पप्पांना मम्मीला फोन नाही लावणार की पप्पा मी कुठला ब्रँड घेऊ किंवा मी बिअर किती चिल्ड पिऊ. म्हणजे वाईट काम करताना सजेशन नाही घ्यायचं. आई वडील लहानपणापासून सांभाळतात आणि 4 महिने 6 महिने एखाद्या मुलाबरोबर ओळख झाली आणि तो आय लव्ह यू म्हणला, तर इकडे ज्यांनी सांभाळले त्यांना आय हेट यू म्हणतात. म्हणजे वाईट काम करताना सजेशन घ्यायचं नाही आणि चांगलं काम करताना सजेशन काय घ्यायचं. मला असं वाटतं, मला एकच कळलं होतं सर, मला घरच्यांचं सजेशन घेण्यापेक्षा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून मला एकच सांगायचं होतं की येणाऱ्या 1 वर्षानंतर हाच तुमचा मुलगा किंवा हीच तुमची मुलगी तुमच्यासाठी असं काहीतरी करून दाखवेल की तुम्हाला प्राऊड वाटेल. ग्रेट 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 ग्रेट. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की घरच्यांना करून दाखवलं पाहिजे. चांगला निर्णय घेण्यासाठी एवढं चांगल्या इंडस्ट्रीत कशाला विचारायचं. पण दुसरा पार्ट हा पण आहे की घरच्याला आपण विचारू शकतो की येणाऱ्या 2 वर्ष तुम्हाला काय पाहिजे, पैसे कमवून त्यांना सांगा बाबा मी एक निर्णय घेतला होता आणि त्यातून पैसे कमवले. तू लोक म्हणतील का कशाला घेतला निर्णय, नको होते पैसे आपल्याला, आपण गरीबच मरू, असं कोणी म्हणणार आहे का? बायकोला विचारा ना, तुला 2 वर्षात मी किती तोळे सोनं देऊ. आई वडिलांना विचारा, तुम्हाला महिन्याला 50,000 दिले तर चालतील का येणाऱ्या 1-1.5 वर्षात.
हे विचारा त्यांना. हे नका विचारू मी बिझनेस बघितलाय, मी जॉईन करू का, मला एवढे पैसे पाहिजे, ते नाहीच म्हणणार आहेत. काय वाटतं तुम्हाला? होऊ शकतं काही लोक सपोर्ट करतील. पण असं जर बोललं, जसं तुम्ही आता बोलले, असं जर बोललं तर घरचे 100% सपोर्ट करतील की तुम्ही जे काय बघितलंय, जे काय डिसिजन घेतलाय, तो आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहे. मला हा राईट. मला आता एक सांगा, याच्यापेक्षा चांगलं सोल्युशन काय? पैसे कमवायला सोल्युशन काय? जॉब. तो जॉब पण तुम्हाला टॉप मॅनेजमेंटचा जॉब पाहिजे आणि तिथं पोझिशन फार कमी आहे. दुसरा पार्ट, तुम्ही एखादा धंदा टाका, तर धंद्यामध्ये ऑलमोस्ट 70-80% फेल्युअरचे चान्सेस आहेत, म्हणजे फार मोठी नुकसान होती ओव्हरऑल जर बघितलं तर. दुसरी पार्ट, शेती करा. शेतीमध्ये पण आज बघितलं तर काय करिअर. मी म्हणत नाही की सगळ्यांनी हेच करावं. काही लोकांना ज्यांना पैशाची गरज नाहीये ते प्रोडक्ट खा, काय अडचण नाहीये, नका करू बिझनेस. लाईफ मध्ये सगळं वेल सेट असेल तर प्रोडक्ट खा. बिझनेसमध्ये हेल्थची गरज आहे. आज आपल्याकडे चांगले न्यूट्रिशनचे प्रोडक्ट भेटतात. आमचं आकाश सोना आहे, आमचे पावडर फॉर्म मध्ये वेट मॅनेजमेंट, डायबेटीजचे प्रोडक्ट आहेत, आमचे टूथपेस्ट, आमचे साबण, आमचं ऑइल असन, आमच्या क्रीम्स, आमचे घरातले चहा, आमच्या घरातलं ऑइल असन, हे प्रोडक्ट्स वापरा रेग्युलरली. कस्टमर बनू शकतो आपण. मी नाही म्हणत की सगळ्यांनी बिझनेसच करावा. काही लोक आज दुकानदाराकडे फिक्स कस्टमर आहेत, तर आपल्याकडे असे कस्टमर का नसावे? आपण कस्टमरसाठी नेटवर्क बनवू आणि आपण डिस्ट्रीब्युटरचं पण नेटवर्क क्रिएट करू शकतो. काय वाटतं तुम्हाला? राईट राईट. तर मला वाटतं की बाबा फक्त इथं घरच्यांना विचारायचं जे म्हणजे म्हणतात ना सर, इथं दुकान बदलायचंय, फक्त शॉप चेंज करायचंय. आणि शॉप चेंज करण्यासाठी मला घरच्याला विचारावं लागतं, म्हणजे हा लय मोठा विषय सर. म्हणजे एखाद्या लेडीजला कॉटनची साडी घ्यायची आणि ती नवऱ्याला फोन, कॉटनची साडी नेहमी वापरायची, आता तिने नवऱ्याला फोन करून नाही विचारणार का आता मी सिलिकॉनची नेटची साडी घेऊ का? बरोबर ना. मला किराणा सामान घ्यायचंय, मी आतापर्यंत एकाच दुकानातून भरत होतो, आता मला विचारायचंय नाही, मी काय घरच्याला फोन करून विचारणार का ती दुकान बंद आहे, या दुकानात जाऊ का? मी काय भाजी बाजारात गेलो, मी जर एका ठिकाणाहून भाजी भरतोय, मला दुसऱ्या ठिकाणी भाजी घ्यायची, तर मी विचारणार नाही इथून भाजी घेऊ का? मग दुकान बदलण्यासाठी याला त्याला विचारण्याची गरज काय? म्हणजे याची त्याचे सजेशन, हा लाखो करोड रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत, खूप मोठं 10-20 लाखाचा विषय आहे, मग गोष्ट वेगळी. पण दुकान बदलण्यासाठी मला नाही वाटत सर याचे त्याचे सजेशन. म्हणजे काही लेडीजला पण वाटतं ना कधी कधी, मिस्टरांना विचारते. अरे मिस्टरांना विचारणं, तुम्ही घरच्या घरी कधी कधी दुकान प्रोडक्ट चेंज करण्यासाठी थोडीच तुम्ही मिस्टरांना विचारता. नाही, गरज नाही सर, याला त्याला विचारण्याची गरज नाही वाटत. शॉप चेंज करायचे फक्त, त्याच्यात गरज नाही वाटत. आणखीन याच्यामध्ये काय होतं सर, जसं आता अमोल सर पण बोलले बाबा, की आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू, टूथपेस्ट प्रत्येक घराची गरज आहे, सोप लागतात आपल्याला, टॉयलेट क्लिनर लागतात. मग माझी टूथपेस्ट संपली म्हणून मी काय कॉलनीतल्या 4 लोकांना थोडं विचारतो की आता टूथपेस्ट घेऊ का नको, ब्रश करू का नको? साबण संपली म्हणून आपण काय कॉलनीत थोडा दिंडोरा पेटवतो की माझे साबण संपले, आता साबण घेऊ का नको? सिंपल माझ्या गरजेचे प्रोडक्ट्स आहेत, मग विचारायला काय पाहिजे? हे आपण असं जातो आणि घेऊन येतो. मग फक्त शॉपच बदलून जर आयुष्य बदलण्याची एवढी सुवर्ण संधी जर मिळत असेल तर मग काय विचारलं पाहिजे? तर डोळ्यात डोळे घालून हे विचारा की स्वप्न पूर्ण करायचे आहेत आपल्याला. म्हणजे आपल्या प्रोडक्टचे डेमो पण होतात. दुसरी गोष्ट, डेमोवर विश्वास नसेल तर रिझल्ट पहा. लोकांना रिझल्ट चेक करा, युट्यूबवर टाका सनेजचे प्रोडक्टचे रिझल्ट, शेकडो रिझल्ट तुम्हाला रिझल्ट ऐकायला भेटतील. त्याच्यावर रिझल्ट नसेल तर पेआउट्स पहा. बरं, पेआउटवर विश्वास नसेल तर गाड्या तरी पहा. त्याच्यावर विश्वास नाही, आमची गर्दी बघा. बरं, त्याच्यावर विश्वास नाही, आमचं स्पिरिच्युअल नॉलेज बघा. या सगळ्या गोष्टी, आणि एवढं जर विश्वास नसेल तर मला असं वाटतं तुमच्या भाग्यातच नाहीये, गरीबच मारायचे मला असं वाटतं. त्या व्यक्तीचा जर एवढं सगळं दाखवून जर विश्वास नाही तर मग समजायचं तो स्वतःच काही कामाचा नाही, त्याच्यावर पण विश्वास नाहीत. मग आज मला असं वाटतं येणाऱ्या काळात असेच लोक मोठे होणार की जे लोक ऑपॉर्च्युनिटी लोकांना देतील. आणि आज ह्या इंडस्ट्री लोकांना ऑपॉर्च्युनिटी देऊ राहिली, चांगली हेल्थ क्रिएट करायला. आज ऑर्गॅनिक शेती करायला, जमीन किती खराब झाली आहे, त्यानंतर हेल्थ लोकांची किती खराब होऊ राहिली, त्यानंतर घराघरात पैशाचे प्रॉब्लेम आहेत. आज मला सांगा, कोणत्या एज पासून पैसा पाहिजे? लहानपणापासून, जन्माला आल्यापासून खर्च चालू होतो माणसाचा. इन्कम कुठे? 5-5, 6-6, 7-7, 10-10 लोक फॅमिलीमध्ये आहेत आणि पैसा कमवणारे 1 किंवा 2 लोक आहेत. बरोबर आहे की नाही? थकून जाऊ राहिलेत. आज मी बघितलं की ह्या इंडस्ट्रीमध्ये जवळपास 60 to 65% लेडीज काम करू राहिल्यात. मुली असतील, हाऊसवाईफ. का बरं सर? कशामुळे होते असं? का लेडीज इथे अट्रॅक्ट करू राहिल्यात? का यंग पिढी, आज कॉलेजचे मुलं मुली कॉलेज करता करता या बिझनेसला बीड करू राहिलेत आणि चांगल्या लेवलला पैसा कमवू राहिलेत. एक मुलीला मी ऐकलं की वडिलांनी जवळपास 35 वर्ष सर्व्हिस केली, त्यांचं पेमेंट गेलं ऑलमोस्ट 27,000ला, आणि त्या मुलीचं ऐकलं मी की त्यांनी 42,000 पेमेंट एका महिन्यात घेतला. मी विचार केला, बापरे, कसं काय? कशामुळे असं होतंय की कशामुळं इथं लेडीज अट्रॅक्ट होऊ राहिले त्या बिझनेसमध्ये? सगळ्यात महत्वाचं इथं लेडीजला जी सिक्युरिटी आहे, जसं सिक्युरिटी बनतो, मग कुठली सिक्युरिटी? तर सगळ्यात महत्वाचं इथं जे स्पिरिच्युअल वातावरण आहे
ह्या वातावरणामध्ये प्रत्येक लेडीजला, आणि कसं असतं माहिती का, मार्केटमध्ये कुठंतरी एक आपला स्पिरिच्युअल व्हिडिओ पण आहे, म्हणजे स्पिरिच्युअल बेसचा व्हिडिओ पण युट्यूबला आहे, भागवतगीता बेस सर्च करू शकतात तुम्हाला आणखी डेप्थ नॉलेज घेण्यासाठी. ओके. कधी कधी घरामध्ये भांडणं असतात, घरामध्ये तेवढं रिस्पेक्ट भेटत नाही, समाजामध्ये तेवढा रिस्पेक्ट भेटत नाही, आणि हिथं असं वाटतं की म्हणजे रिस्पेक्ट तर भेटतोच आहे, आणि एकमेकीकडे समजा स्टेजवर एखादी मुलगी बघितली तर तिला नवीन आली वाटतं अरे ती मुलगी करू शकते तर मी का नाही. आणि लेडीज मध्ये एक इमोशन्स असतात, आणि लेडीज मध्ये एक डिसिजन मेकर एक क्वालिटी जबरदस्त असते, फास्ट डिसिजन घेतात. आणि दुसरी गोष्ट, डेअरिंग करण्यासाठी हाच एकमेव प्लॅटफॉर्म आहे, हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी हाच एकमेव प्लॅटफॉर्म आहे, आणि रिस्पेक्ट भेटण्यासाठी पण हाच एकमेव प्लॅटफॉर्म आहे. आणि दुसरी गोष्ट, स्पिरिच्युअल वातावरणामध्ये एक लेडीज घरातलं पण एक वातावरण चेंज करू शकते, ही क्वालिटी इथं दिसते, म्हणून इथं लेडीज सगळ्यात जास्त अट्रॅक्ट होतात. म्हणजे एका सासऱ्याला पण वाटतंय की माझी सून इथं सेफ आहे, एका हजबंडला पण वाटतंय की माझी मिसेस इथं सेफ आहे, एका आई वडिलांना पण वाटतंय की इथं माझी मुलगी सेफ आहे. त्याच्यामुळे सर एक सेफ झोन आहे, कारण स्पिरिच्युअल वातावरणामुळे कर्मफळ कळतात, आणि त्याच्यामुळे लॉंग टर्म लेडीज म्हणतात की आम्हाला या सिस्टम मध्ये. मी बघतोय जेव्हा ट्रेनिंग हॉलमध्ये ऑलमोस्ट 60-65% मला लेडीजचा काउंट दिसतो. याचं कारण मला वाटतंय की प्रत्येक लेडीजला आपण वुमन एम्पॉवरमेंट म्हणतो, पण आपल्या वुमनला बाहेर पाठवत नाही, जॉब करू शकत नाही, जॉबवर रिस्ट्रिक्शन तयार होतात, मुलाला सांभाळायचे, नवऱ्याची काळजी घ्यायची, सासू सासऱ्याची काळजी घ्यायची, रिलेशन काळजी घ्यायची, तर दुपारचा वेळ भरपूर राहतो. त्या वेळेमध्ये आपल्या बिझनेसचे प्रोडक्ट्स पण लेडीज रिलेटेड भरपूर वापरणार आहेत. आज मुलं असतील, मूल्य असन, आणि एका नॉर्मल कुटुंबात आहे ना महिन्याला 2,000, 5,000, 10,000, 15,000, 20,000 पण लई मोठी अमाऊंट आहे. काय वाटतं तुम्हाला? या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं आपल्याकडे जे एज्युकेशन आहे ना, त्याने फक्त पैसा नाही भेटत, तर माणूस सर्व गुण संपन्न बनू शकतो, म्हणजे फिजिकली, मेंटली, आणि त्याच्या सोल जागा होऊ शकतो. एक ह्युमन बिंग रिअल जागा करतोय आपण, कारण की आपल्या लोगो मध्ये सगळ्या काही गोष्टी आपण टाकल्यात. इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया आता आपल्या सगळ्याच्या पुढे ऑलमोस्ट ESI लावलंय, म्हणजे आपण त्या बॅनर खाली काम करतोय, आणि हा बॅनर लोकांना हँड होल्ड करतोय खुशिया देण्यासाठी, त्यांच्या आयुष्यामध्ये ड्रास्टिकली चेंजेस आणण्यासाठी, आणि ते पण लोक तयार होतात लोकांना हँड होल्ड देण्यासाठी. जसं आज आपण एखाद एक हात पकडले तर दुसऱ्या, तिसरा, चौथा अशी एक चेन बनते, ह्युमन चेन. आणि ह्युमन चेन मध्ये जी ताकद आहे ना मिरॅकल क्रिएट करायची, मला नाही वाटत कुठल्या मेटल चेन मध्ये ताकद आहे. काय वाटतं? यस सर. चलो आणखीन कुठले क्वेश्चन्स? रिअल सर बघितलं गेलं सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणताय ते चांगलं वाटलं, पण खरंच माझ्याकडे पैसेच नाहीयेत सर. तर ह्याचं पण आन्सर असं पण देऊ शकतो, रिअल सर तुम्ही माझ्याच कॅटेगरीतले व्यक्ती सापडले, कारण माझ्याकडे पण पैसे नव्हते. स्माईल दिली आणि खरंच नव्हते माझ्याकडे पैसे, कारण तुम्ही जेव्हा पैसेच नव्हते तुमच्याकडे जॉईनिंगच्या वेळेस 3.5-4 लाख रुपये कर्जच होतं, हे सगळं बघितलं होतं. तरी पण ह्या गोष्टीमध्ये मॅडम जर पैसे नाही म्हणून त्याने निर्णय घेतला तर पैसे कुठून लॉटरी लागणार आहे का? काही घरातून कुठून पडणार आहेत का? कोणी पाईपलाईन टाकणार आहे का? नाही ना. पैसे का नाही येत? काही करत नाही म्हणून. काही करत का नाही? आता संधी आली तर पैसे नाही येत. मग शेतकऱ्याकडे जर पेरण्यासाठी बी नाही तर असं 10 वर्ष शेती पडीक पडन, मॅनेज करून तुम्हाला पेरावंच लागेल, बाकी काहीच पर्याय नाही. बरोबर. या जगामध्ये जर पैसे नाही येत, हा जर टुनटुन वाजवलं तर पैसे काय येणार? जर नाहीच बिझनेस केला तर तुम्ही ऍज इट इज जसं करताय तसंच करत राहणार आहेत. काय बदल होणार आहे का? काहीच बदल नाही होणार. तर मॅडम त्या जगामध्ये पण सर अशी महान लोक होऊन गेले, आज त्यांच्याकडे पण पैसे नव्हते. शिक्षण 7वीच होतं, धीरूभाई अंबानी शिक्षण 7वी होतं, पैसे नव्हतेच. पण आज बघतो आपण की ज्या व्यक्तीकडे पैसे नव्हते त्यांनी पण मॅनेज केले, आणि बघता बघता आज मरताना 65,000 करोडची प्रॉपर्टी सोडून गेले. असे एक महान व्यक्ती बघितले की अरे नारायण मूर्ती, ज्या व्यक्तीकडे पैसे नव्हते पण आज डोळ्यातनं पाणी येतं ऐकताना की त्यांच्या मिसेसचं मंगळसूत्र गहाण ठेवलं 15,000 रुपयामध्ये, आणि आज 80,000 कोटीची आज कंपनी बनवली इन्फोसिस. तर सगळ्यात महत्वाचं हे तर खूप मोठे उदाहरण दिले, पण रिअल मी पण पैसे मॅनेज केले. आज माझ्यासोबत असे एक सर आहेत, अनमॅरिड मुलगा, अरे जॉब करत होता 15,000वर, पण आज त्याच्याकडे पैसे नव्हते, त्यांनी पण मॅनेज केले आणि आज 7-8 लाखाच्या कारमध्ये फिरतोय, महिना 40-50,000 कमवतो. अशी उदाहरणं खूप आहेत. पैसे नव्हते, मॅनेज केले. तुम्हाला पण मॅनेज करायचे, आता मॅनेज केले तर हा बेनिफिट होऊ शकतो आणि तुम्हाला पण त्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. इथं आणखी 2 गोष्टी होतात सर. एखादा व्यक्ती जर म्हणतोय बाबा आता माझ्याकडे पैसे नाहीत, तर मला आवर्जून असं वाटतं की जसं मॅडमने एक्झाम्पल सांगितलं की धीरूभाई अंबानीकडे खरंच पैसे नव्हते, पण त्यांनी एवढं मोठं एम्पायर उभं केलं.
पण अनिल अंबानी आणि मुकेश अंबानीला तर काहीच गोष्टीची कमी नाहीये, त्यांच्याकडे तर करोडोनी पैसे आहेत, तरी पण जिओचा प्रोजेक्ट लॉन्च करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलंच ना. आज टाटा बिर्ला सारखे व्यक्ती करोडोची प्रॉपर्टी आहेत, तरी पण एखादा प्रोजेक्ट काढण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात. मग यांच्याकडे पैसे नाहीत का? आहेत सर. श्रीमंत लोक सुद्धा कर्ज घेऊनच श्रीमंत property लोक कर्ज घेऊनच business काढतात. टाकतात. उलट मला असं वाटतं नाही येत ना तर 100% कर्ज काढून केला पाहिजे, आणि ज्यांच्याकडे आहेत ना त्यांनी तर डबल कर्ज काढून बिझनेस चालू केला पाहिजे. हे सक्सेसचं प्रिन्सिपल आहे. जिंदगी जीने के दो तरीके होते, जो चल लोक रहा है काही वो विचार चलने करतात दो. सेव्ह केला पाहिजे, पैसा नाहीयेत पैसा नाहीयेत, म्हणजे पैशाची जर गरज आहे आणि पैसाच मॅनेज करू शकत नाही आपण, तर मग पैसा येणार कधी आपल्याकडे? बरोबर बरोबर बरोबर. आज जर बघितलं, आज एवढी आपली सुंदर चर्चा झाली, मला वाटतं एवढं ऐकून आहे ना मेल्याला पण जागा होऊ शकतो, मसन वाट्यातला मड पण जागा होऊ शकतं. आणि जर नाही जागे झाले तुम्ही व्हिडिओ पाहून, मला नाही वाटत जिंदगीत काही होईल म्हणून. गरिबीत जन्मलं, गरिबीत जागावून गरिबीतच मारावं लागेल. कारण काय, यासारखी ब्युटिफुल, यासारखी सुंदर इंडस्ट्री कुठे नाही भेटणार. येणाऱ्या काळात घराघरात लोक नेटवर्कर तयार होणार, घराघरात नेटवर्किंग मधून लोक मर्सिडीज घेणार, घराघरात लाखो रुपयाचे चेक्स, 10-10, 20-20, 30-30 लाखाचे चेक येणार. या नेटवर्क मार्केटिंग मधून लोक अदर कंट्रीमध्ये 10-10, 20-20, 30-30, 40-40 कंट्रीमध्ये बिझनेस डेव्हलप करणार. ह्याच नेटवर्क माध्यमातून गली गली में, हॉटेलमध्ये, चौकात अगर लोकांना विचारलं तर काय करता येतं, नेटवर्किंग. मी नेटवर्कर आहे, प्रोफेशनल डायरेक्ट सेलर आहे, हमेशाच ऐकायला भेटेल. एका सोसायटीमध्ये 50 फ्लॅट मधले ऑलमोस्ट 30-30, 40-40 घरात नेटवर्कर लोक दिसेल. कोणी प्रोडक्ट वापरणारा दिसेल आणि कोणीतरी नेटवर्किंग करणारा दिसेल. आणि एवढा मोठा सुंदर प्लॅटफॉर्म तुमच्या सोबत आलाय ना, याला कॅच करा. का? तुम्ही जॉईनिंग केल्यामुळे आमच्या घरात दिवाळी होणार नाही, किंवा तुम्हाला जो सांगतोय त्याच्या घरात दिवाळी होणार नाही. का? तुमच्यासाठी करा. कारण की मेल्यानंतर सगळे इथं सोडून जायचे ना, तर मरण्याच्या आधी जे जीवात्म्या ज्या इच्छा घेऊन इथं आलात ना, त्या इच्छा पूर्ण होणार नाही यात. कारण की तुम्ही एका परिवाराची गाडी ओढताय, तुम्ही त्याचे ड्रायव्हर आहेत, आणि ड्रायव्हरचा निर्णय चुकला, ऍक्सिडेंट झाला तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि बघतोय आपण रोडवरती तिथं नॉमिनी फॅसिलिटी भेटते. धीरूभाई अंबानी डेथ झाले, त्यांचा पूर्ण बिझनेस अनिल आणि मुकेशच्या नावावर आला. आज ह्या बिझनेस मधून जर कोणी डेथ झाला, त्याचा ऍज इट इज बिझनेस जनरेशन दुसऱ्या नावावर ट्रान्सफर होतो. बाबळीत झाडं लावले ना, बाबळीत झाडाला कधी फळ येत नाहीत. आंब्याचं झाड लावा, आणि तो आंब्याचं झाड म्हणजे नेटवर्क मार्केटिंग आहे, डायरेक्ट सेलिंग बिझनेस आहे. आणि सनेज कंपनी इंडियातली फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी, जबरदस्त स्ट्रॉंग प्रोफाईल आहे, क्वालिटी, प्रूव्हन, रिझल्ट ओरिएंटेड, राईट प्राइसिंगचे प्रोडक्ट्स आहेत. जगातला नंबर 1 बिझनेस प्लॅन आहे, मार्केट फार मोठे, पॉवरफुल एज्युकेशन सिस्टम आहे. 101% तुमचं करिअर होऊ शकतं. म्हणून भगवंताने बुद्धी दिली आहे तुम्हाला हा व्हिडिओ ऐकण्यासाठी, लर्न करण्यासाठी. हा व्हिडिओ पाहून तुम्ही जर चार्ज होत असाल ना, तर ह्याच व्हिडिओमुळे तुमची हजारो लोकांची टीम क्रिएट होऊ शकते, ह्याच व्हिडिओमुळं. आणि मला असं वाटतंय आज जगामध्ये, आज जर बघितलं तर 15-15 वर्ष लोकांना शिकून आहे ना गुलाम करून राहिले, भुसा भरू राहिले, भुसा. आज त्याच्यामुळे आज लोक, आज जर बघितलं तर नॉर्मल एज्युकेशन घेऊन राहिलेत. त्या एज्युकेशनने काहीच होत नाहीये. पैसे कसे कमवायचे, पॉझिटिव्ह विचार कसा करायचा, बाउन्स बॅक कसा करायचा, कसं फोकस राहायचं, कसं माइंडला स्टेबल करायचं, कसं डिसिजन घ्यायचे, कसं लाईफ मध्ये नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड लढायचं, कसं पॉझिटिव्ह सिच्युएशन क्रिएट करायच्या, कसा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड क्रिएट करायचा, हे स्कूल कॉलेजेस मध्ये नाही शिकवलं जात. मग कधी बदलणारी परंपरा. अंग्रेज लोकांची गुलामी केली, आता जॉबवाल्याची गुलामी करतोय. या गुलामीला तोडायचं असेल ना, बाबड्या, सोनुल्या, छकुल्या, तू मुलगा आहे, मुलगी आहे, सुधर, नाहीतर जिंदगीमध्ये घरचेच लोक लाटणीने मारतील. घरचेच लोक म्हणतील हा नवरा पुढच्या जन्मी नको, ही बायको पुढच्या जन्मी नको, किंवा नको हेट करतील. ते आई बाप पण म्हणतील काय मुलगा ज्याला मला घातलं. कारण की आज जिंदगीमध्ये माझा परिवार नाराज, माझी पत्नी नाराज, माझा नवरा नाराज, माझे मुलं नाराज, माझे आईबाप नाराज, माझ्यावर कर्ज, सगळी दुनिया म्हणते चिक चिक कर, पैसा 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 पैसा. आज चान्स भेटलाय ना तुला, तर सुरू कर. आता मी बघा प्रेमाने सांगितलं, नियमाने सांगितलं, आता थोडस वेगळ्या लँग्वेज मध्ये सांगतो. रिस्पेक्ट दिली नाही एवढ्या वेळ तुम्हाला. आता मला असं वाटतं चेक केली पाहिजे लायकी, किती पैसे आहेत बँकेत, हा कुठल्या घरात राहतोय, कुठल्या गाडीत फिरतोय, किती पगार आहे. मॅ करून उपयोग नाहीये. जिंदगी बनवायची असेल ना तर साला प्रूव्ह केलं पाहिजे. आई बापा डोळ्यात डोळे घालून विचारलं पाहिजे काय पाहिजे, दादा, अक्का, मामा, पापा, विचारा त्यांना हिम्मत असेल तर. मर्द बच्चे पैदा करने वाला नहीं, उनके सपने पूरे करने वाला असली मर्द होता है. विचारते आई बापांना, विचारलं पाहिजे की नाही पाहिजे. मी विचारलं ना, आज माझ्यात हिम्मत आहे बॉस. बायकोला विचारा पुढच्या जन्मी मी पाहिजे का तुला, कंटाळले असेल बिचारी, पैसे पाहिजे, पैसे पैसे पैसे.
अमेरिकेत पहिल्या वर्षी ऑलमोस्ट 52% दिवस होतात. मेंटल हॉस्पिटल, सायकॅट्रिस्टचा बिझनेस चांगला जबरदस्त चालतो तिथं. ज्याच्याकडे जे पेशंट येतात ना संध्याकाळी, तो पण सायकॅट्रिस्ट ट्रीटमेंट घेतो. आता इंडियामध्ये पण असंच होणार आहे. इंडिया फ्रस्ट्रेशनच्या लेवलला, हायर लेवलला जाऊन राहिला आहे. अनएम्प्लॉयमेंट हायर लेवलला आहे. आज लोकांना जर बघितलं, आज गव्हर्नमेंटची जीडीपी खाली जाऊ राहिली आहे. सगळे गुलाम थॉट प्रोसेस मध्ये सगळे अनहेल्दी, अनहॅपीनेस लोक आहेत. का? पोराच्या डोळ्यात डोळे घालून विचार, तुला पप्पा मी पाहिजे का? तुला कोणासारखं बनायचं बेटा? ते पोऱ्या पण म्हणन पप्पा तुझ्यासारखं नाही बनायचं मला. काय फायदा तू ये जिंदगीवर म्हणून. जागवनगरीचे बाबड्या, सुनुल्या, छकुल्या, जागवनगरीचे पेन पेपर लिहून चेक करा. पूर्ण जिंदगीचं इन्कम किती शिल्लक राहतं, इन्कम वजा खर्च बरोबर शिल्लक काढा आणि मग इगो जागा करा. इगो बाजूला ठेवा, पोत्यात घाला, त्या इगोला सुरुवात करा. हातात हात घ्या. ऑपरेशन करताना ना पेन सहन झाला तर विदाऊट भूल ऑपरेशन होतं, पण सहन होणार नसेल ना भूल दिली जाते. राईट और रॉंग? आवडू किंवा नाही आवडू, पण त्या पेशंटला त्याच्या आतल्या आजार काढण्यासाठी डॉक्टर पाहिजे ते ट्रीटमेंट करतो. येस और नो? येस सर. आवडलं तरी करा आणि नाही आवडलं तरी करायची गरज आहे. एखाद्या सोबत प्रेम आहे, ते सोबत लग्न झालं तर वेल अँड गुड, पण लग्न नाही झालं, तिचे दुसरीकडे, तुझं दुसरीकडे लग्न झालं ना, तर जी आई आवडू किंवा नवडू त्या नवऱ्यावर, त्या बायकोवर प्रेम करण्याशिवाय तुला ऑप्शन नाही बाबड्या. मग जर तुझा धंदा करून तुझ्या आवडीची जिंदगी तुला भेटत नसेल, तर न आवडणारा धंदा चूज करून जर आवडीची लाईफ भेटत असेल, तर काय प्रॉब्लेम आहे चूज करायला? मी चूज केली ना. माझ्या स्टँडर्डचं काम करून माझी बायको नाराज, पोरं नाराज, आईबाप नाराज, 2 व्हीलर WWD वापरतोय, EMI ची हप्ते भरतोय घराचे, मेल्यानंतर मसन वाट्यात गेल्यानंतर भरणे होणार आहे का? कोण बघणार त्यांचं? हा लास्ट चान्स आहे, हा लास्ट मोक आहे. हा जर सोडला तर जिंदगी बर्बाद होईल. एक अंगठा आहे ना, अंगठा जर म्हणलं 1 लाख देतो, अंगठा देणार का? एक हात तिथून कापून दे, 1 कोटी देतो, देणार का? करोडो अरबोचं शरीर भगवंताने दिलंय. कशासाठी? गरिबीत राहण्यासाठी? कशासाठी? भाडे भरण्यासाठी? हप्ते भरण्यासाठी? पूर्ण जिंदगी बर्बाद करण्यासाठी? उठ, जागा हो, उडान मार, उंच भरारी घे. आम्ही पण आज खेड्यापाड्यातून, गरिबीतून, कुटुंबातून, त्रासातून आलोय ना. या जगात विचार करा, एक चहा विकणारा माणूस प्रियम बनला, पेपर विकणारा माणूस पुन्हा राष्ट्रपती बनले. आज जे लोक खिचडी खात होते, डाळ खिचडी, त्यांनी स्टीव्ह जॉबनी ऍपल बनवला. आणि तो काय म्हणतो? भुकेलेला राहा आणि मूर्ख बना. आता मूर्ख बनण्याची वेळ आहे बावड्या. भूक लागली पाहिजे. नसेल तर आहे ना, उठा बशा मारा, थोड्या पैशाची गरज नसेल ना, तर पेन पेपर घे, गाडी, घर, पैशाची किंमत काढ आणि मग जागा हो. का नाही होऊ शकत? गांधीजी जन्मले आणि मेले, त्यांनी भारताला आझादी दिली का नाही दिली? आपण काय केलं? काय करतोय आपण? शिवाजी महाराज जन्मले आणि गेले, स्वराज्य निर्माण केला. तुकाराम महाराज आले आणि गेले, गाथा देऊन गेले. ज्ञानेश्वर महाराज 16च वर्ष राहिले यार, ज्ञानेश्वरी देऊन गेले. जिजस आले, अल्लाह आले, कृष्ण आले, काय काय लीला करून गेले. तर आपण काय लीला करू राहिलो? बघा मागं जरा कुटुंबामध्ये जाऊन आणि पेन पेपर घेऊन बघा आपल्या काय लीला होणार आहेत, कुठल्या रासलीला आपल्या तयार होणार आहेत. भीक नाही मागू राहिलो, व्हायचं तर वाणीत नका हो, सोडून द्या. आणि म्हणू नका, नाव पण नका घेऊ इंडस्ट्रीचं. जॉब मध्ये वेल्डिंगने स्वतःला चिटकून घेऊन टाका, नका करू बिझनेस. धंदा बिंदा करा, कुठेतरी काहीतरी करा. पण जर वाटलं जिंदगी बनवायची ना, चला कोणतरी पप्पा पाहिजे आयुष्यामध्ये, कोणतरी अवकात काढणारा, कोणतरी हर्ट करणारा पाहिजे. राग हा माणसाला आला नाही पाहिजे म्हणतात ना, पण कधी कधी राग आला पाहिजे चला सक्सेस मिळवण्यासाठी. आज माझं बोलणं आहे ना, तो रागात घ्या, रिव्हेंज मध्ये या आणि मग बघा तोडा गरिबीला. हजारो लाखो लोकांच्या मैदानात, स्टेडियम मध्ये चला तुमचा सत्कार झाला पाहिजे, प्राऊड झाला पाहिजे. त्या बायकोला नवरा असायला पाहिजे असा, पोरांना प्राऊड वाटला पाहिजे, बाप असायला पाहिजे असा, आई बापाला प्राऊड वाटला पाहिजे, चला पोरे असावं असा, पोरगी असावी तर अशी, त्या नवऱ्याला प्राऊड वाटला पाहिजे, पत्नी असावी तर अशी, त्या मुलांना प्राऊड वाटला पाहिजे, आई अशी असावी यार. नाही तर काय झाडं 500 वर्ष जगतात, काय फायदा त्या झाडांचा? म्हातारा होऊन खचकून पारशी सु अंगात कपड्यात. अरे यार, कम समय में सब कुछ जिंदगी चाहिए. 2 ऑप्शन है, पूरी जिंदगी एक ही काम करो, क्या पूरी जिंदगी लगातार शिद्दत के साथ एक ही काम करो, या दूसरा ऑप्शन है एक जिंदगी में सब कुछ करो. सब कुछ करना है ना, तो आ जाओ हमारे साथ, जुड़ो हमारे साथ, लड़ो हमारे साथ. आएगी मुश्किलें, आएगी तकलीफ, आएगी प्रॉब्लम्स, लेकिन हम लोग बहुत बड़ा जलवा क्रिएट करेंगे. 40 साल नहीं बॉस, 40 साल नहीं, 4 साल. कितना? 4 साल. 4 साल में इतना पैसा कमाएंगे ना, आने वाली 4 पीढ़ी को कभी भी पैसे के लिए काम नहीं करना पड़ेगा बॉस. कितने पैसा ही पैसा कमा के देंगे बॉस. सो
अगर आते हो ना तो मिलकर इंडिया नहीं दुनिया के अंदर जलवा करेंगे। अगर नहीं आते हो ना तो साला छोड़कर हिलाएंगे, लेकिन हिलाएंगे जरूर। सो थैंक यू वेरी मच। यस थैंक यू। क्या लीडर्स सपोर्ट करने के लिए तैयार हो सब लोगों को? यस सर। यस सर। तो कैसा लगा मीटिंग्स? जबरदस्त लगा। और यही मीटिंग, यही टॉक साला जिंदगी बदलने वाला, हिट करने वाला टॉक होने वाला है बॉस। थैंक यू वेरी मच एंड वेलकम इन ड्रीम इंडस्ट्री, जहां पे सपने पूरे होते हैं। ऐसी इंडस्ट्री में हम आप सभी का स्वागत करते हैं बॉस। स्पेशली आपका, आप लड़का हो, आप लड़की हो, कोई भी हो, आप मेल हो, फीमेल हो, काले हो, गोरे हो, छोटे हो, मोटे हो, नो मैटर, हम लोग मिलकर काम करेंगे बॉस। मिलकर लड़ेंगे ये गरीबी के साथ, मिलकर लड़ेंगे ये दुख के साथ, मिलकर लड़ेंगे तकलीफों के साथ, मिलकर लड़ेंगे उनके साथ जिन्होंने आपके ऊपर भरोसा नहीं किया, मिलकर लड़ेंगे उनके साथ जिन्होंने कहा कि तू नहीं कर सकता, तू नहीं कर सकती, करके दिखाएंगे बॉस। वो आजू बाजू वालों ने जिन्होंने भी हट किया ना साला, उनके साथ हम लोग मिलकर लड़ेंगे। आर यू रेडी? यस रेडी? यस ग्रेट।